सरदार घराण्यांची परिस्थिती काय आहे सध्याला? बहुतांशी सरदार घराण्यांना त्यांचाच इतिहास माहिती नाही. पहिले सरसेनापती होते छत्रपती शिवाजी महाराजांचे. माणकोजी 10 तोंडेंविषयी पण तुम्ही म्हटलेलं आहे. 1646 ला बाल शिवबासाठी लोहगड आणि विसापूर हे किल्ले माणकोजी 10 तोंडेंनी जिंकले. महाराजांचे दुसरे मार्गदर्शक किंवा सरसेनापती आपण म्हणूया गोमाजी नाईक पानसंबळ. जेव्हा जिजाऊंचं 1605 च्या आसपास लग्न झालं शहाजीराजांबरोबर, तेव्हा त्यांनी पाठराखण म्हणून ती व्यक्ती जिजाऊंबरोबर दिली होती. त्यांनी तलवार चालवायला शिकवली महाराजांना असं म्हटलं जातं. कवींद्र परमानंद महाराज असतानाच हे त्यांच्या समक्ष लिहिलेलं मला वाटतं हे पहिलंच शिवचरित्र असेल. शिवचरित्राचं अस्सल साधन समोर आलं आणि प्रामुख्यानं झालं असं की शिवजन्मतिथीचे पूर्वी बरेचसे वाद होते. त्याच्यावर शिक्कामोर्तब होईल असा दुसरा असा सज्जड पुरावा त्याच्या सगळे शोधातच होते. शिवभारतानं ते क्लिअर झालं. बरेचसे सरदार फार कर्तृत्ववान असतात पण त्यांचं नावही इतिहासाला माहिती नसतं. आपला मूळ पुरुष जो घराण्याचा आहे यानं पराक्रम केला त्याचं सुद्धा नाव माहिती नाही. वाडे आहेत, वाडे पडले असतील पण बाजूची दगडविटांचं त्या भिंती, ती तटबंदी, ते भव्य प्रवेशद्वार असं सगळं शिल्लक असलं. आतमध्ये दगडी जोते, त्याच्यावरचं सागवान पण विकलं. प्रामुख्यानं त्यांची परिस्थिती अशी होण्यामागचं कारण म्हणजे ऐशोआराम की आपल्याला काम करायची काय गरज आहे एवढं सगळं. त्याच्यामुळे जमिनी विकायच्या, नुसता टेंबा फिरवण्यापुरतं ते नसलं पाहिजे. ज्या वंशावळी ज्या सांगितल्या जातात प्रत्येक घराण्यांच्या, त्या खऱ्या आहेत? त्यात काही तथ्य आहेत? या भाटांकडे किंवा हेळव्यांनी जे दिलेले कागद आहेत, बऱ्याचशा ऐतिहासिक घराण्यांकडे आज ऐतिहासिक काही नाही, फक्त ते कागद असतात बरं. नमस्कार, मी आरती शिंदे. लगावबत्ती पॉडकास्टमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्नातलं हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी महाराजांसोबत अनेक सरसेनापती, अनेक सरदार सोबत राहिले कायम आणि त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता महाराजांना साथ दिली. आणि हा इतिहास आपला शिवशाही असेल किंवा मराठे घराण्यांचा जो इतिहास आहे हा आपण पुस्तकांमध्ये महाराजांच्या युद्धांमधून ऐकत आलो आहे किंवा पण ज्या घराण्यांनी महाराजांना साथ दिली ती सरदार घराणी यांचा इतिहास खूप कमी लिहिला गेला आहे. आणि ही घराणी आता सध्या कुठल्या परिस्थितीत आहेत, ती खरंच इतिहास जमा झाली आहेत का किंवा आपण अभ्यास करायला कमी पडलो आहे का, हा प्रश्न आपण विचारायला हवा आहे. आज याच प्रश्नांची उत्तरं एक तरुण लेखक आहेत त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला आहे. खरं तर ते या सरदार घराण्यांमधलेच एक आहेत. आपण त्यांचं स्वागत करूया आपल्या पॉडकास्टमध्ये. सुमित डेंगळे, तुमचं खूप खूप स्वागत आहे. सुमित इतिहास अभ्यासक आणि लेखक आहेत. सरदार घराण्यांचा इतिहास लिहिण्यासाठी त्यांनी एक शोध सुरू केला. सो ते आपल्याला आत्ताची परिस्थिती अतिशय व्यवस्थित सांगू शकतील कारण त्यांनी ती सरदार घराणी जिथं जिथं आहेत विस्तारलेली, महाराष्ट्रात असतील किंवा काही जिल्ह्यांमध्ये असतील, तिथे जाऊन त्यांनी अभ्यास केलेला आहे. सो आपण आता त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. ऐतिहासिक वाडे आणि घराणी हे पुस्तक तुम्ही लिहिलं, याच वर्षी तुमचं पुस्तक प्रकाशित झालं आहे. सुरुवात इथूनच करते की तुम्ही पुस्तकानिमित्ताने एवढा शोध घेतला, काय दिसलं तुम्हाला ग्राउंडवर? सरदार घराण्यांची परिस्थिती काय आहे सध्याला? परिस्थिती फार तशी दुर्दैवी म्हणायला लागेल. एकेकाळी फार मोठं ज्यांनी शौर्य पराक्रम गाजवला मराठ्यांच्या इतिहासात, आपल्याला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठ्यांचं राज्य स्थापन केलं. त्याच्यानंतर संभाजी महाराज, राजाराम महाराज, ताराबाई साहेबांच्या काळात त्याचं रक्षण, औरंगजेब बादशाह इथे दक्षिणेत होतं त्याचं रक्षण केलं. विस्तार त्याचा झाला शाहू महाराजांच्या काळात, पेशव्यांच्या काळात आणि भारताच्या 2/3 भागावर तसं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मराठ्यांची सत्ता होती. सरदार मंडळी अनेक उत्तर पेशवाईत तुम्ही पाहिलं तर ग्वाल्हेरचे शिंदे, इंदोरचे होळकर, बडोद्याचे गायकवाड, धारदेवासचे पवार, नागपूरचे भोसले, अनेक अशी घराणी, त्यांच्या पदरी परत अनेक सरदार घराणी होती. तर आणि 1818ला पेशवाईच्या रूपातली मराठेशाही संपली. त्या 1.5-2 शतकांमध्ये अशी फार मोठ्या व्यक्ती घराणी आहेत, त्यांनी पराक्रम खूप गाजवले. पण त्याच्या 30-35हून जास्त सरदार घराणी ज्यांचं महत्त्वाचं योगदान मराठेशाहीमध्ये राहिलेलं आहे त्यांचा मी अभ्यास केला. कारण घराणी फार आहेत. पुस्तकाची सुरुवात माणकोजी 10 तोंडेंपासून होते, जे शिवाजी महाराजांचे पहिले सरसेनापती. अशी 30-35 कालक्रमानुसार आपण शेवटी येतो त्रिंबकजी डेंगळ्यांपर्यंत, जे शेवटचे पेशवे दुसऱ्या बाजीरावांचे दिवाण, ज्यांनी इंग्रजी सत्तेशी संघर्ष केला.
आता तुम्ही म्हणालात की आज परिस्थिती खरं म्हणजे दयनीय आहे. कारण आता झालं असं की काळ बराच लोटला, 2-3 शतकांचा काळ लोटला. म्हणजे शिवकाळात जे सरदार होते त्यांच्या आज 13व्या-14व्या पिढ्या आहेत. अच्छा. हां, किंवा पेशवाईचे शेवटी जे होते त्यांच्या फार तर 6व्या-7व्या पिढी. मी सुरुवात शिवाजी महाराजांचे अगदी पहिले सरसेनापती होते छत्रपती शिवाजी महाराजांचे, तिथपासून करते. माणकोजी 10 तोंडेंविषयी पण तुम्ही म्हटलेलं आहे. त्यांचं काय योगदान होतं या सगळ्यामध्ये? माणकोजी दहातोंडे हे पहिले सरसेनापती होते. खरी ती व्यक्ती शहाजीराजांच्या पदरी होती. शहाजीराजे नगरच्या निजामशाहीत होते, मोठे सरदार खरं म्हणजे 1600च्या त्या आसपासच्या काळामधले. माणकोजी त्यांच्या पदरचा माणूस. शिवाजी महाराजांना म्हणजे शहाजीराजे पूर्वी नगरच्या निजामशाहीत होते. 1636ला नगरची निजामशाही संपल्यावर ते विजापूरच्या आदिलशाहीकडे आले. माणकोजी त्यांच्याबरोबर होते. त्यावेळेस त्यांची पुण्याची जी जहागीर होती ती कंटिन्यू केली गेली नंतर निजामशाहीतनं आदिलशाहीकडे. तर तिथं त्यांनी आपले पुत्र शिवाजी राजे आणि जिजाऊ साहेबांना पाठवलं. तर शिवाजी महाराज 12 वर्षाचे असताना जेव्हा बंगळुरूला गेले शहाजीराजांना भेटायला, तेव्हा परतताना शहाजीराजांनी त्यांना अष्टप्रधान मंडळ नेमून इकडं पुण्याला पाठवलं. बघा, 12 वर्षाच्या मुलाला 1642ला. तर त्यात माणकोजी दहातोंडे हे सरनोबत होते. म्हणजे ते सर सेनापती. हो. आपण काय करतो आता 1674ला राज्याभिषेक झाल्यानंतर जरी अधिकृतरित्या अष्टप्रधान मंडळ अस्तित्वात आलं असलं तरी ते काही एक आधीपासून होतं. लक्षात बरोबर. शहाजीराजांच्या काळापासून त्या मुलाला सगळी ती प्रधान मंडळी नेमून दिलेली होती 12 वर्षाच्या मुलाला. तर त्यात जी मंडळी होती त्यात महत्वाचे म्हणजे माणकोजी दहातोंडे. म्हणजे शिवाजी महाराजांचे त्या काळातले म्हणजे अगदीच 12-13 वर्षाचे असतानाचे मार्गदर्शक. शिवाजी महाराजांचे मार्गदर्शक भरपूर होते. इथे पुणे जहागिरीची प्रशासकीय व्यवस्था बघणारे दादोजी कोंडदेव असतील, कान्होजी काका जेधे असतील, गोमाजी नाईक पांडसंबळ असतील, रघुनाथ बल्लाळ, अशी जिजाऊ खरं म्हणजे त्यांच्या प्रेरणा, त्यांच्या पहिल्या मार्गदर्शक गुरु जिजाऊ आहेत. बरोबर. अशा सगळ्या मंडळींनी कुणी महाराजांना लष्करी कौशल्य शिकवलं, कुणी मावळाची ओळख करून दिली, कुणी न्यायदानाच्या गोष्टी शिकवल्या, प्रशासकीय गोष्टी शिकवल्या, कुणी अजून काय 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 सगळं लोकसंघटन शिकवलं, अशा बऱ्याचशा गोष्टी शिकवल्या. तर माणकोजी दहातोंडेंनी खरं म्हणजे आपल्याला शिवाजी महाराज हे जावळीची स्वारी किंवा अफजल खानाच्या वधापासूनच्या घटना मोठ्या मोठ्या आहेत ते माहिती आहेत नंतरच्या. पण महाराजांनी युद्ध जिंकायला सुरुवात केली किंवा युद्धावर जायला लागले. पण सुरुवातीचा जो काळ आहे 1640चं दशक आणि 1650चं, तर हे फार महत्वाचं आहे. आणि या काळात माणकोजी दहातोंडे त्यांच्याबरोबर होते. कारण त्याच काळात महाराजांची जडणघडण खऱ्या अर्थाने झाली. 1646ला बाल शिवबासाठी लोहगड आणि विसापूर हे किल्ले माणकोजी दहातोंडेंनी जिंकले. बरोबर. त्याच्यानंतरच्या काळात सुद्धा जेव्हा जावळीची स्वारी झाली अफजल खानाच्या स्वारीच्या दरम्यान रणतोंडीचा घाट रघुनाथ बल्लाळ आणि माणकोजी दहातोंडेंनी तो रोखून धरला होता. त्याच्यानंतर माणकोजींचा दुर्दैवानं 1662लाच मृत्यू झाला. नंतरच्या सगळ्या काळात ते नव्हते. त्यामुळे आधीच्या काळातलं निश्चित महत्वाचं. आता काय होतं, शिवकाळातली साधनच मुळात कमी आहेत. त्यामुळे फार आपल्याला काही उल्लेख, ते सगळेच पुरावे किंवा तो सगळाच इतिहास लिहिला गेला नसल्यामुळे तो कल्पनेनं बऱ्याचशा गोष्टी आपण असं म्हणूयात का की तो गहाळ होत होत जो काही आता शिल्लक राहिलाय त्यामुळे तो खरं तर पुढच्या पिढींपर्यंत तितका पोहोचला नाही असं पण म्हणू शकतो. पण मराठ्यांचं जे त्या काळात शिवाजी महाराजांचं घोडदळ होतं त्याचं मोठी वाढ ही माणकोजी दहातोंडेंनी केलेली आहे. शहाजीराजे जिजाऊ साहेब एक मोठा ज्येष्ठ व्यक्ती म्हणून शिवाजीराजे त्यांना फार मान द्यायचे. त्यांचे वंशज, त्यांचं गाव म्हणजे नगर जिल्ह्यातल्या नेवासे तालुक्यातलं चांदा. हो, मोठं गाव आहे. तिथं त्यांची घडीचे अवशेष आहेत, वाडे आहेत 2-3 जुने. त्यांनी बांधलेली मोठी 12 एक देवीचं मंदिर आहे. खूप सुंदर गाव. आणि त्या गावातली लोक, प्रामुख्यानं त्यांच्या घरातले संतोष दहातोंडे, हे फार सुंदर त्याचं संवर्धन करण्यासाठी ते सगळे प्रयत्न करतायत. त्या सगळ्यांना तुम्ही आता प्रत्यक्ष प्रत्यक्ष भेटलेलो आहे. काय त्यांच्या बोलण्यातून काय जाणवतं? आता झालं असं, त्या गावात दहातोंडे मंडळी फार आहेत. आता काय झालं माहिती का, परिस्थिती जर म्हणायला गेली ना, शिवाजी महाराजांच्या काळात सरंजाम देण्याची पद्धत नव्हती. संभाजी महाराजांच्या काळातही नव्हती. राजाराम महाराजांच्या काळात ती आपत्कालीन परिस्थिती, औरंगजेब इथे दक्षिणेत होता, मराठे सरदारांना फितपत होता म्हणून ती चालू केली गेली. मग शिवाजी महाराजांच्या काळातले जे सरदार होते ना, हुजरातीचे सरदार, त्यांना कुठं जास्त सरंजाम नव्हता, जास्त मोठी वतन नव्हती. त्याच्यामुळे त्यांची परिस्थिती काय कशा स्वरूपात मानधन? रोख रकमेच्या स्वरूपात शिवकाळात म्हणजे नाणी आणि पगार थोडक्यात तेवढा दिलेला असायचा. पण कोणालाही जहागिरी दिलेली शिवाजी महाराजांनी नाही. त्याच्यामुळे हे जे
तानाजी मालुसऱ्यांसारखे सरदार असतील, मानकुजीदादा तोंड्यांसारखे, पानसंबळांसारखे, हुजरातीचे म्हणजे काही सरदार शिवाजी महाराजांकडे जे होते ते आदिलशाही निजामशाही काळातले हे मोहिते वगैरे गुजर, हे त्यांचे नातेवाईक यांची परिस्थिती आहे. पण बाकीच्या ज्या हुजरातीच्या सरदारांची परिस्थिती तेवढी मोठी राहिलेली नाही. आता ॲक्च्युली खरं तर आपल्याला काही ठराविकच मोहिते, शिर्के, घोरपडे हीच नावं इतिहासात ऐकायला मिळतात, मालुसरे आणि पण अनेक अशी नावं आहेत की जी ऐकली नाही आहेत अजून. म्हणजे महाराजांचेच दुसरे मार्गदर्शक किंवा सरसेनापती आपण म्हणूया, गोमाजी नाईक पानसंबळ, हे सुद्धा यांचं सुद्धा खूप मोठं योगदान होतं. तर त्यांचा या सगळ्यात काय वाटा होता? हो, तुम्ही बरोबर म्हणालात की ती काहीच अशी ब्रँड आडनावं आपल्याला दिसतात, साध्या सुध्या घराण्यातले आलेली अशी. आता पानसंबळ आडनाव आहे, काय वेगळंच आडनाव आहे ना, पानसंबळ, आपल्याला ते कळत नाही. पण गोमाजी नाईक पानसंबळ जे होते ते मुळात ती लखुजी जाधवरावांच्या पदरी असणारी व्यक्ती. जेव्हा जिजाऊंचं 1605च्या आसपास लग्न झालं शहाजीराजांबरोबर, तेव्हा त्यांनी तो पाठराखण म्हणून ती व्यक्ती जिजाऊंबरोबर दिली होती. आणि हुशार माणूस खरं म्हणजे. पुण्याला मग ज्यावेळी जिजाऊ आल्या, बाल शिवबा मोठे होत होते, तर महत्वाचं योगदान त्यांचं राहिले. त्यांनी तलवार चालवायला शिकवली महाराजांना असं म्हणलं जातं गोमाजी काकांनी. गोमाजी काकांचे उल्लेख येतात हवालदार प्रांत पुणे, म्हणजे पुण्याची सगळी संरक्षणाची व्यवस्था गोमाजी काकांकडे होती. अनेक मजलिस किंवा न्यायदानाच्या अशा सभा भरायच्या, त्यावेळेस ते निर्णय बऱ्याचदा त्यांनी दिलेले आहेत. म्हणजे ते ही काम ते करायचे आणि भरपूर ठिकाणी त्यांचे उल्लेख आपल्याला मिळतात. किंवा शिवाजी महाराजांच्या त्या सिरियलमध्ये आजकाल गोमाजी काका म्हणून जे असतंय कॅरेक्टर, ते म्हणजे गोमाजी नाईक पानसंबळ. आपल्याला गोमाजी काकांबद्दल माहिती आहे बरंचसं. गोमाजी काकांनी पण एक माहिती नाही की त्या गोमाजी काकांचे जे दोन मुलं होते, खंडेराव आणि महादजी, ह्यांचं मोठं योगदान हे छत्रपती संभाजी महाराज आणि राजाराम महाराजांच्या काळात होतं. स्वराज्य रक्षणाच्या काळात तो काळ असा होता, औरंगजेब बादशाह इथे दक्षिणेत आला. बरोबर. त्या खंडेराव पानसंबळांनी संभाजी महाराजांच्या काळात इथल्या सगळ्या वतनदारांबरोबर समझोत्याचं धोरण करून कमीत कमी काळात फौज आपल्याला जास्तीत जास्त कशी उभारता येईल त्याच्याकडे लक्ष दिलं होतं. आणि दुसरे जे महादजी होते, शिवाजी महाराजांच्या शेवटच्या काळात ज्या मंडळींना शिवाजी महाराजांनी बोलवून घेतलं होतं म्हणजे मृत्यूच्या पूर्वी, त्यातले एक महादजी नाईक पानसंबळ, गोमाजींचे पुत्र. हा, दुसरे पुत्र. हा, आणि महादजी नाईक पानसंबळ हे छत्रपती राजाराम महाराजांचे सरसेनापती होते. जिंजीला जाण्यापूर्वी महाराजांनी त्याला सरसेनापती नेमलं. त्यांचा नंतर अकस्मात मृत्यू झाल्यावर संताजी घोरपडेंना सरसेनापती केलं गेलेलं आहे. त्या सरसेनापतींचं नाव लोकांना माहिती नाही. महाराजांच्या महत्वाच्या सल्लागारांपैकी एक होते. राजाराम महाराज एक तर परिस्थिती इतकी बिकट होती, रायगडला वेढा पडला म्हणजे संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 1689 सालच मुळात ते ग्रहण म्हणायला लागेल मराठेशाहीला. महाराज सुटले त्या वेड्यातनं, ते इकडे पन्हाळ्याला आले, तर त्यावेळेस त्या मंडळींनी त्यांना ज्यांनी सल्ला मार्गदर्शन दिलं त्यात महादजी नाईक पानसंबळ हे होते. तर ह्या दोन पुत्रांचं फार मोठं योगदान हे स्वराज्य रक्षणात आहे. यांचा वंश हा नगर जिल्ह्यामध्ये राहुरी तालुक्यात सडे नावाचं एक गाव आहे, तिथं पानसंबळांचे वंशज आहेत. पण म्हणजे तुम्ही आता पाठराखण हा शब्द वापरला, जिजाऊंचं जेव्हा लग्न झालं त्याच्यानंतर हे पानसंबळ घराणं पाठीराखे म्हणून ते आले होते, म्हणजे ते किती जवळचे होते. अगदी निकटवर्तीय हे होतं. एक प्रसंग आहे की त्या गोमाजी काकांच्या मुलाचं लग्न करायचं होतं. तो उल्लेख नाही की खंडेराव की महादजी, तर त्याला सोयरीक जिजाऊंनी बघितली. आता पानसंबळ घराणं नाही म्हणलं तरी पूर्वी असं मोठं सरंजामदार नसणारं साधं मराठा घराणं होतं ते. पण तरी त्याची आपल्या बरोबरची लोक आहेत, कर्तृत्वानं मोठी झाली, त्याची सोयरीक एक चांगली करून द्यावी म्हणून गुंजन मावळातलं पुण्याजवळच्या शिळीमकर देशमुखांचं ची मुलगी, ते जिजाऊंचं पत्र उपलब्ध आहे की मी करते लग्न, आम्ही करतो सगळा आपण खर्च करूयात त्याचा, ही मुलगी द्या. आणि ते लग्न ती सोयरीक जिजाऊंनी घडवून आणली. म्हणजे आपल्या बत्रीच्या सगळ्या लोकांना पण मोठं करता यावं, त्यांचे नातेसंबंध चांगले सुधारावेत, प्रतिष्ठित घराण्याबरोबर व्हावे, ही जिजाऊ मासाहेबांची दृष्टी म्हणायला लागेल. घराणं असून सुद्धा पुढची सरदार घराणी जी कायमच त्यांना साथ देत आली, त्यांच्याकडेही ती सोयरीक व्हावी अशी त्यांची इच्छा. महाराजांना अगदी जवळून पाहिलेले कवींद्र परमानंद यांचंही अत्यंत महत्त्वाचं योगदान आपण म्हणूया, कारण त्यांनी तर महाराज असताना समक्ष शिवचरित्र लिहिलं. आणि महाराज असतानाच हे त्यांच्या समक्ष लिहिलेलं मला वाटतं हे पहिलंच शिवचरित्र असेल. ते घराणं आता काय अवस्थेत आहे आणि त्यांचं योगदान आतापर्यंतचं कसं राहिलंय?
म्हणजे लिखित स्वरूपातलं महाराजांचं जे काही योगदान आपण म्हणूयात की पहिलं आलं, त्याने मग पुढे अनेक अभ्यासकांना त्याचा फायदा झाला असेल लिहिण्यासाठी. सो ही खूप मोठी गोष्ट आहे. हो. परमानंद जे होते यांचं मूळगाव नगर जिल्ह्यातलं नेवास आहे. त्या नेवासातले ते एका शास्त्री पंडित घराण्यातले होते, विद्वान व्यक्ती. शिवाजी महाराजांचं नाव ऐकून ते शिवाजी महाराजांकडे गेले असावेत किंवा त्यांची विद्वत्ता ऐकून महाराजांनी त्यांना बोलावलं असावं. या दोन्हींपैकी एक गोष्ट झाली आणि महाराजांनी कवींद्र किंवा कवीश्वर किताब त्यांना दिलेला होता. आणि तेच ते शिवभारतात म्हणतायत की महाराजांनीच मला चरित्र लिहायला लावलं. आणि तो ग्रंथ म्हणजे पहिलं चरित्र तुम्ही जसं म्हणालात की शिवाजी महाराजांच्या हयातीत त्यांना पाहिलेल्या माणसानं त्या काळात लिहिलं गेलेलं ते चरित्र होतं. परमानंद हे म्हणजे त्या चरित्राकडे मी येतोच, पण ते आग्रा भेटीत शिवाजी महाराजांबरोबर होते. लक्षात घ्या. महाराजांनी त्यांना आधीच एक हत्तीन वगैरे पोशाख बऱ्याच गोष्टी देऊन आधीच महाराजांना नंतर सुटण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या जवळची लोक नाही आधी काढून दिलं. तसं त्यांना ते तिथून आग्र्याहून सुटले, त्यानंतर ते काशीला गेले आणि तिथं बहुधा त्या चरित्र त्यांनी ते लिहिलेलं असावं. टप्प्याटप्प्यांमध्ये ते सगळं लिहिलेलं होतं. हे जे शिवभारत होतं ना, याचं मूळ नाव शिवभारत नाही मुळात. तो ग्रंथ आपल्याला 1920च्या दशकात समोर आला महाराष्ट्रात. म्हणजे आधी आपल्याला माहिती नव्हतं की असं काही आहे म्हणून. त्याचं श्रेय जातं ज्येष्ठ इतिहास संशोधक स म दिवेकर यांना. त्यांना त्याची प्रत जी होती ती तंजावर, कर्नाटक आपल्या तमिळनाडूमध्ये तंजावर जे आहे, ती तिथे कशी पोहोचली? ती तंजावर म्हणजे शिवाजी महाराजांचे जे सावत्र भाऊ होते व्यंकोजी राजे, त्यांना ते तंजावरची जहागिरी, तंजावरचं राज्य त्यांच्याकडे होतं. त्याच्यामुळे तिथे अजूनही मराठा समाज आहे. तंजावर इंग्रज काळात संस्थान होतं आणि त्यांची सरस्वती महाल लायब्ररी फार मोठी आहे, खूप सुंदर आहे. कधी तंजावरला गेलं तर आपण ते बघायला पाहिजे. पहिलं शिवचरित्र. हो, मग त्या लायब्ररीत त्यांनी आता मराठ्यांच्या इतिहास संशोधकांना माहिती होतं कुठं कुठं काय काय, तर त्या सरस्वती महाल ग्रंथालयात अशीच त्यांना ती सापडली. तिचं नाव शिवभारत होतं आणि ती तमिळ भाषेत होती. त्यांना वाटलं हे तमिळच आहे शिवचरित्र, त्यांनी मराठी अनुवाद करायला घेतला त्याचा. पण त्यांना नंतर लक्षात आलं की कवींद्र त्यांनी ती तमिळ भाषेत लिहिली होती. नाही, मी सांगतो ना. तर त्यांना मग ते अनुवाद ते करत होते मराठीमध्ये, तर त्यांना ते कळलं की हा मूळ संस्कृत ग्रंथ असावा आणि त्याचा तमिळ अनुवाद केलेला होता असं त्यांच्या कुठेतरी लक्षात आलं. मग कुठेतरी संस्कृत प्रत असेल का हे शोधायला सुरुवात केली. ती त्याच ग्रंथालयात संस्कृत प्रत मिळाली, ती ओरिजिनल प्रत. तिचं नाव आहे अनुपुराण सूर्यवंश. महाराजांचं छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं शिवचरित्र जे लिहिलं गेलं त्याचं नाव अनुपुराण सूर्यवंश हे आहे. तमिळ अनुवाद करताना ज्यांनी अनुवाद केला ते शिवभारत नाव त्यांनी दिलेलं होतं. पण नंतर त्याला शिवभारतच म्हटलं गेलं बरं का, म्हणून आपण शिवभारतच म्हणतो त्याला. मग त्यांनी ती संस्कृत प्रत त्याच्यावर मराठी अर्थ लिहून अशी स म दिवेकरांनी समोर आणली आणि ते शिवभारत लोकांसमोर आलं. त्यांना परिणाम बरेचसे झाले, कारण बरेचशी नवनवीन माहिती उजेडात आली. बखरींवर एकेकाळी पूर्वीचे इतिहास संशोधक किंवा आपला इतिहास हा बखरींवर जितका अवलंबून होता, पण शिवचरित्राचं एक अस्सल साधन समोर आलं. आणि प्रामुख्यानं झालं असं की शिवजन्मतिथीचे पूर्वी बरेचसे वाद होते. बरोबर. शिवाजी महाराजांचं जन्मसाल 1630 मानलं जायचं, 1630 मानलं जायचं त्यांचं जन्मसाल. जयंती कधी करायची आपण म्हणतो, टिळकांनी त्यांची जयंती साजरी केली ती वैशाख शुद्ध प्रतिपदा वगैरे त्यांनी ती ह्याच्यातच होती ना, ती बखरीतनं त्याच्यानुसार टिळकांनी केली. मग ते वाद भरपूर संशोधकांमध्ये व्हायला लागले. जेदे शकावली ज्यावेळेस समोर आली, जेदे करीना ज्याला आपण म्हणतो, त्यांनी शिवाजी महाराजांची ही जन्मतिथी समोर आली की सध्याची 19 फेब्रुवारी 1630. मग वाद भरपूर व्हायला लागले. मग त्याला कुठंतरी एक बळकट त्याच्यावर शिक्कामोर्तब होईल असा दुसरा असा सज्जड पुरावा त्याच्या सगळे शोधातच होते. शिवभारतानं ते क्लिअर झालं, त्याच्यात जी जन्मतारीख आहे ती याच्याशी बरोबर मॅच झाली. व अजून माहिती शिवभारतानं अजून अतिरिक्त माहिती दिली की त्या दिवशी रात्री जन्म झाला होता शिवाजी महाराजांचा. त्याच्यात काही वेळ वगैरे नोंदवलेली आहे? नाही, रात्री जन्म झाला. आणि मग त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं. नंतरच्या काळात अजूनही राजस्थानात तिकडे जे बरेचसे रेकॉर्ड जन्मकुंडल्या महाराजांच्या पत्रिका बऱ्याचशा सापडल्या, तर त्याच्यातही जन्मतारीख हीच होती. हीच म्हणजे ती हिंदू काहीतरी जी असेल त्याच्यानुसार ती इंग्लिश तारीख होते 19 फेब्रुवारी 1630. आणि मग ते जन्मतिथीचे वाद संपुष्टात आले. तर ते शिवभारतानं ती गोष्ट. त्यानंतर मग सरकारनेही एक असं मोठं कार्य शिवभारतांचं होतं. त्या घराण्याचं तुम्ही मला विचारलं ना, आता हे परत एकदा परमानंदांची पुढची पिढी सुद्धा प्रतिभावंत होती, त्यांनीही नंतरच्या छत्रपतींवर रचना केलेल्या आहेत.
परमानंदांचे जे 2 पुत्र होते श्रीधर आणि देवदत्त, ह्या देवदत्त बरोबर किंवा परमानंद आणि देवदत्तनं मिळून परमानंद काव्यम नावाचा ग्रंथ लिहिला. तो संभाजी महाराजांवर लिहिला. म्हणजे संभाजी महाराजांचं सुद्धा चरित्र सुरुवातीच्या काळातलं लिहिलं. अपूर्ण आहे ते. 1678 ते 1682 अशा सुरुवातीच्या त्या 4-4.5 वर्षातलं ते आहे. पण स्टील त्यांनी ते लिहिलेलं आहे. अर्धवट ते थोडंसं सोडून दिलं गेलं. पण नंतर अशा स्फुट रचना भरपूर केल्या परमानंदांच्या मुलांनी श्रीधर आणि देवदत्तनं. त्यांनी रचना ह्या छत्रपती राजाराम महाराजांवर केल्या, ताराबाई साहेबांवर केल्या, शाहूंवर केल्या. बऱ्याच रचना उपलब्ध आहेत. देवदत्तांनी ताराबाईंवर बरीचशी मराठी हिंदी पण कवणं केलेली आहेत. संस्कृत काही रचना त्या सगळ्यांच्या उपलब्ध आहेत. देवदत्तचे पुत्र घराण्यांचा मग तो लेखन हा एक वारसा. हो, कवींद्र हा किताब ते पण लावतात. म्हणजे हे छत्रपतींचे कवींद्रच होते. राजकवी ज्याला आपण म्हणतो तेच होते. त्या दोघांना कोल्हापूरचे दुसरे संभाजी जे होते तर त्यांनी, म्हणजे राजारामांचा मुलगा, त्या दुसऱ्या संभाजींनी ह्या दोघांना कोल्हापूर जिल्ह्यात गावं पण इनाम दोघांना दिलेली होती. आणि त्या देवदत्तचे जे पुत्र होता गोविंदा, तो अगदी उत्तर पेशवेपर्यंत 1782 पर्यंत हयात होता. त्यांनी पण बऱ्याचशा रचना केल्या. शाहू महाराजांचं वर पण त्यांनी रचना केली. शाहू कीर्ती प्रभा मंजरी असा ग्रंथ त्यांनी लिहिला. आणि शेवटी ते गेले. त्यांचं एक पत्र आहे की माझ्या पोटी संतान नाही, म्हणून असं समजलं जातं की त्या परमानंदांचा थेट वंश नाही. अजून तरी तो समोर आलेला नाही. ह्या परमानंदांच्या शी संबंधित एक मोठी गढी, एक वास्तू नेवासे तालुक्यात खेडले परमानंद या गावी आहे. हो. आता तिथे आता कोणी तिथे ते मठ आहे ऍक्च्युली. ती परमानंद परंपरा तिथं जर आपण बघितलं ना तर ती वेगळीच माहिती आहे. ती तिथं आपण बघितलं ना तर तिथं असं सांगितलं जातं की ती परमानंदांची परंपरा होती. एक मठ. आता ती गडी फार जुनी, शहाजीराजांच्या काळातली. तर हे परमानंद त्या परंपरेतले कोणतरी एक असावे. त्या सगळ्यांनाच नाही का किताब म्हणून परमानंद म्हणतात. त्यापैकी तिथं ज्या परमानंदांची मुख्य समाधी दाखवली जाते ती वेगळी. आणि या परमानंदांची समाधी ही कोकणात पोलादपूरला आहे. समाधी यांची आहे. हे तिथलेच होते खरं. नेवाशावरून नंतर खेडले परमानंदावरून नंतर इकडे शिवशाहीमध्ये आणि उत्तरायुष्य नंतर आपलं हे पोलादपूर असं सगळं त्यांचं झालेलं असावं. ती गडी फार सुंदर आहे. मुळा नदीच्या काठी फार मोठी भव्य 4 बुरुजांची मोठी वास्तू ती आहे. आतमध्ये त्या परंपरेतल्या संत महंतांच्या काही मुस्लिम पीर पद्धतीच्या वगैरे समाध्या आहेत. तिथं गेलं तर ते अवश्य बघायला पाहिजे अशी ती वास्तू आहे. पुढे आता हे खूप मोठं काम परमानंदांचं आपण म्हणूयात. पुढे मी जिजाऊंचं माहेर जिथं होतं सिंदखेड राजा तिथं येते. तुमच्या पुस्तकात एक उल्लेख आणखीन सापडला की माहेगाव बरोबर. माहेगावचं ते जाधवराव घराणं, देशमुख घराणं यांचं पण त्यात योगदान राहिलं आहे. मला हे कळालं नाही की सिंदखेड राजा आणि इथे नगरमध्ये माहेगाव हे कनेक्शन काय आहे नेमकं? झालं असं, सिंदखेडचे लखुजीराजे जाधवराव होते ना, हे 1600च्या आसपास महाराष्ट्रातले खूप मोठे प्रभावी सरदार होते. निजामशाहीत नगरच्या त्यांच्या शब्दाला मान होतं. त्यांच्या पदरी अनेक सरदार होते. फौज मोठी, 10,000 मनसबदार, मोठी व्यक्ती. त्यांनी वतनं पण भरपूर करून ठेवली होती ठिकठिकाणी. तर त्यातलं एक वतन नगर जिल्ह्यातल्या तत्कालीन कुंभारी परगण्याच्या देशमुखीचं होतं. हे कुंभारी कोपरगाव जवळ आहे. मग नंतर ती त्यांची शाखा नंतर 4-5 पिढ्यांनंतर खरं म्हणजे ती इकडे माहेगावमध्ये आली. बऱ्याचशा शाखा ह्या स्थलांतरित झाल्या. त्यांच्या वतनं होती ना त्यांना, किंवा काही जहागिरी इनामं असतील. आज परिस्थिती अशी की सिंदखेडला जाधवरावांचे वंशज नाहीयेत. अच्छा. पण 16व्या शतकात खूप मोठे सरदार लखोजीराव जाधव म्हणून राहिले. त्यांचं हो इतकं मोठी सरंजामी होती किंवा आपण काही त्यांची शाखा विखुरल्या गेल्या तिथनं. बऱ्याचशा बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहेत. देऊळगाव राजा, आडगाव राजा, किनगाव राजा, जवळखेड, उमरद अशी ती काही गावं आहेत. आणि काही मग पश्चिम महाराष्ट्रात आहे. तुम्ही जे सांगितलं नगर जिल्ह्यात माहेगाव देशमुख, पुणे जिल्ह्यात बारामती जवळ माळेगाव म्हणून आहे, तिथं एक आहे. सातारा जिल्ह्यात वाई तालुक्यात भुईंज म्हणून आहेत. अशा काही शाखा त्यांच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या आहे. या सगळ्या मंडळींचं आडनाव जाधवराव आहे. आणि मग देशमुख पुढे कसं लागलंय? यांचं काय झालं, यांना देशमुखीचं वतन होतं त्याच्यामुळे ते देशमुख आडनाव झालं. जाधवराव देशमुख. आता काही गॅझेट करून परत जाधवराव नाव आडनाव घेतलं, काहींचं देशमुखच राहिलं. अच्छा, ओके. शिवाजी महाराजांचं आजोळ हे घराणं म्हणजे बरोबर? अगदी आजोळ. सो आता तिथे काय सिच्युएशन? वाडा आहे त्यांचा. वाडा आहे तो, म्हणजे नंतरच्या काळात उभारला गेलेला. कुंभारीला गढी होती, ती गढी नाहीये, पण माहेगावचा कुंभारीच्या जस्ट शेजारी माहेगाव देशमुख नावाचं गाव आहे.
ते तिथून तिथं स्थलांतरित झाले. त्याच्या मागे एक अशी आख्यायिका सांगितली जाते की कुंभारी गाव म्हणजे ते स्त्रीलिंगी गाव आहे. म्हणजे असं आपण म्हणतो ना की ती कुंभारी, ती मुंबई, ती वनी, तर राजानं स्त्रीलिंगी गावात राहायचं नसतं असं त्यांना कोणीतरी शास्त्री पंडितांना सांगितलं. ते कुंभारीवरून शेजारच्या माहेगावला स्थलांतर झाले. त्यांना अजूनही त्या भागात राजे म्हणतात. राजे किंवा सरदार म्हणतात, राजेच म्हणतात. ते त्यांची थेट वंशज आहेत. ओके. काही जण शेती करतात, काही जण नोकरी व्यवसाय निमित्त पुण्यासारख्या शहरांमध्ये आहे. पण त्यांना हा सगळा इतिहास आठवतो किंवा काही माहिती आहे? नाही, असं नेमकेपणानं नाही. हे माहिती आहे की ते सिंदखेडच्या त्या शाखेतले होते, हे माहिती आहे. पण नेमकेपणानं कुठली शाखा आहे ती माहिती नव्हती. अजूनही थोडंसं जरा वाद आहेत. ते म्हणजे लखुजीराजांचे एक पुत्र बहादूरजी जे होते त्यांच्यापासून सांगितलं जातं किंवा काही ठिकाणी लखुजींचेच पुत्र जे राघोजी होते त्यांच्याही मुलाचं नाव बहादूरजी होतं त्यांच्यापैकी. पण दोन्हींपैकी एक हे सगळं आहे. पण आता हे महाराजांचं आजोळ होतं, तर महाराजांच्या काळातला जे वैभव होतं तर ते कुठे दिसतं त्या घराण्यांमध्ये? कुठल्या यांच्या? हो, जाधवराव. नाही, अलीकडच्या काळापर्यंत आता सगळ्यांची जी परिस्थिती तीच त्यांची झाली. जमीन जुमल्या आहेत चांगले, बऱ्याचशा गोष्टी त्यांच्याकडं घरातलंच हे ना. काही शस्त्र वगैरे असतील, त्यांच्याकडे चांदीची अंबारी होती. अच्छा. चांदीची अंबारी हत्तीवर ठेवली जायची ती. पण आता ती ज्यावेळेस वाटण्या होतात तर त्यावेळेस कोणाकडे द्यायची म्हणून ती वितळवली गेली. तिचे ताट वाट्या पेले केले गेले आणि मग त्याची वाटणी झाली प्रत्येकाकडे. महाराजांचा इतिहास सांगितला जातो तेव्हा आणखीन एक नाव प्रकर्षानं घेतलं जातं, हंबीरराव मोहिते. आणि असं म्हणजे आहे की उल्लेख जिजाऊनंतर जेवढ्या सुना छत्रपती घराण्यात आल्या तर मोस्ट ऑफ द ह्या त्या घराण्यातल्या होत्या. त्यांच्यासोबत मोहिते घराण्यांसोबत सोयरीक झाली. स्वतः ताराराणी सुद्धा त्याच घराण्याशी बिलॉंग करतात. सो हे आता मोहिते घराणं त्यांच्या अनेक शाखांबद्दल तुम्ही काही संदर्भ दिलेले आहेत. सो आता हे घराणं काय नेमकं, हे कुठली शाखा आहे? नेवासे जो उल्लेख तुम्ही केलेला आहे. माझ्या पुस्तकात मोहिते हंबीरराव घराण्याच्या नेवासे शाखेबद्दल मी लिहिलेलं आहे. मोहिते हे फार मोठं घराणं खरं म्हणजे शिवाजी महाराजांच्या पूर्वीचं. हंबीरराव हा किताब आहे बरं का. अच्छा. आदिलशाहीच्या काळात असे किताब दिले जायचे. मोहित्यांना हंबीरराव, गुजरांना प्रतापराव, थोरातांना दिनकरराव, घाटग्यांना सर्जेराव आणि झुंजारराव, शिंद्यांना रविराव, मोऱ्यांना चंद्रराव, हे किताब आहेत बरं. तर ते मोहित्यांना हंबीरराव किताब होता आणि त्यांचे बऱ्याचशा शाखा आहेत. बऱ्याचशा सातारा जिल्ह्यात जास्त आहे. पण तिथनं स्थलांतरित झालेल्या वतनं जिथं असतील ना किंवा सरदारक्या करायला ज्या शासकाच्या पदरी नंतर ते गेले तिथं त्याच्या शाखा आहेत. बऱ्याच शाखा आहेत. त्यातल्या नेवासे शाखेविषयी मी पुस्तकामध्ये लिहिले. काय होतं, आज परिस्थिती खूप गरिबीची झालेली आहे त्यांची. वाडा सुद्धा आज नाही आहे. पण वेगळे पण या बाबतीत आहे की नातेसंबंध, शिवपूर्वकालीन घराण्यांचे नातेसंबंध ना, हे त्याला पंचकुळी नातेसंबंध म्हणतात. ते त्यांच्यातच होतात. उदाहरणार्थ मोहिते, शिर्के, घाटगे, राजे भोसले, जाधवराव, गुजर, पालकर, महाडिक, नाईक, निंबाळकर या सगळ्या घराण्यांचे किंवा अजून 2-3 सोयरिकी, सुर्वे, खानविलकर, विचारे अशी काही. पण शिवपूर्वकालीन आदिलशाही निजामशाहीत मातब्बर असणाऱ्या ह्या मंडळींच्या सोयरिकी फार वेगळ्या आहेत. ते पंचकुळी सप्तकुळी नातेसंबंध त्याला म्हणतात. तर ते फार गरीब झाले. पण त्या नेवाशासारख्या मोठ्या गावात त्यांचे जर नातेसंबंध पाहिले तर ते कुठेतरी सातारा जिल्ह्यात ताराळ्याला राजे महाडिकांशी, बुलढाणा जिल्ह्यात देऊळगाव राजाला जाधवरावांशी असे, किंवा नगर जिल्ह्यात भांबोऱ्याला राजे भोसलेंशी असे दिसतात. तर त्या मला नातेसंबंधांतून ती शाखा कळली. अच्छा. हा, की हे आहे काहीतरी म्हणजे मूळ मोहिते, हंबीरराव मोहिते. हो, काही वस्तू आहेत त्यांच्याकडे, नाणी, शस्त्र अशा थोड्याफार. पण आज परिस्थिती तशी त्यांची राहिलेली नाहीये. मधल्या काळात ते म्हणजे आता काही ठिकाणी असा उल्लेख आढळतो की शिवाजी महाराजांची पत्नी ज्या होत्या सईबाई, त्या नेवास्कर मोहित्यांच्या होत्या असा पण उल्लेख काही ठिकाणी आढळतो. पण तो चुकीचा आहे. नंतर ते खोडलं गेलं आणि तो म्हणजे त्या फलटणच्या निंबाळकर घराण्यातल्याच होत्या. नंतरच्या छत्रपतींच्या म्हणजे शाहू महाराज जे होते, संभाजीपुत्र शाहू, त्यांच्या 4 पैकी एक ज्या पत्नी होत्या त्या कोणत्या ते पण जरा नेमकेपणा नाही माहिती, पण त्या नेवास्कर मोहित्यांच्या होत्या. यांना नंतर सरदारकी दिली गेली. हे साताऱ्याला होते, नेवासे वतन, ते राहायचे साताऱ्याला. आणि मग ते सरदारकी चालली
अगदी शेवटपर्यंत ते होते, पण 1818 नंतर प्रतापसिंह छत्रपतींच्या दरबारात ते ज्यावेळेस होते, प्रतापसिंहांना पदच्युत करून इंग्रजांनी काशीला पाठवल्यावर ते काशीला गेले. मग तिथंही महाराजांचं ते मृत्यू झाल्यानंतर ही मंडळी परत आपल्या आपल्या वतनावर नेवाशाला आली आणि तिथं सगळी राहायला लागली. काही मानपान अजून त्यांच्या घराण्यात कायम आहेत. उदाहरणार्थ गोशा पद्धत, म्हणजे स्त्रियांनी पदर वगैरे शरीरातलं म्हणजे काही असं चेहरा वगैरे दिसू न देणं, ही गोशा पद्धत सरदार घराण्यांमध्ये ती त्यांच्यात पण आहे. मुंजा अजून त्यांच्यामध्ये होते. अशा काही परंपरा आणि नातेसंबंध जर पाहिले तर ते वेगळे आहेत. हो, आहेत. बऱ्याचशा सरदार घराण्यांमध्ये काही प्रमाणात, आता नाही एवढ्या, पण म्हणजे मागच्या काही काळापर्यंत त्या पाळल्या जायच्या चांगल्या चांगल्या सरदार घराण्यांमध्ये. आपण थोडंसं उत्तर पेशवाई काळात गेलो तर आग्रा अलीगड जिंकणारे जे सरदार होते, रायाजी शिंदे आणि हे, सो त्यांचाही उल्लेख आहे यात. बरेचसे सरदार फार कर्तृत्ववान असतात, पण त्यांचं नावही इतिहासाला माहीत नसतं. त्यांच्या वंशजांनाही त्यांचं काय इतिहास असा वस्तुनिष्ठ आणि नेमकेपणानं माहिती नसतो. रायजींचं तसंच झालं. रायजी पाटील शिंदे हे महादजी शिंद्यांचे सरदार, महादजी शिंद्यांचे ते सेनापती. महादजी शिंदे हे उत्तर पेशवाईमधले फार मोठे सरदार, फार मोठं व्यक्तिमत्व. आपल्याला माहिती आहे आज ग्वाल्हेरला त्यांचे सगळे ते संस्थान आणि ते वंशज आहेत. महादजी शिंदेंनी मराठ्यांच्या राज्याचा फार मोठा, खरं तर पानिपतानंतर जो परत भरून मराठी राज्याचं नुकसान हे महादजी शिंद्यांनी काढलं, त्याच्यात त्यांचं महत्त्वाचं योगदान होतं. ह्या महादजींना ज्या मंडळींची साथ लाभली त्यापैकी एक म्हणजे रायजी पाटील शिंदे. महादजींनी आता झालं असं 1771-72 म्हणजे पानिपत नंतरच्या काही काळात मराठा सरदारांनी माधवराव पेशव्यांच्या काळात पुन्हा दिल्लीवर नियंत्रण प्रस्थापित केलं. पुन्हा तो पानिपतानंतरचा पराभव हा 10-12 वर्षांनी भरून काढला. त्याच्यानंतर 1772 नंतर माधवराव पेशव्यांचा मृत्यू झाला, नारायणरावांचा खून, रघुनाथरावांचं ते येणं, त्यांच्या विरुद्ध बारभाईंचं कारस्थान, नंतर परत रघुनाथरावांनी घेतलेली इंग्रजांची मदत, परिणामी घडलेलं पहिलं आंग्रा मराठा युद्ध, या सगळ्यांमध्ये मराठ्यांची सत्ता जरा काय म्हणूयात आपण अस्थिर झाली आणि परत उत्तर भारतातलं नियंत्रण मराठ्यांचं जायला लागलं. तर परत 1782ला महादजी शिंदे उत्तरेत निघाले आणि मोठ्या जोमानं त्यांनी विस्तार मराठी राज्याचा उत्तर भारतात केला. त्याच्यात महत्वाची साथ रायजी पाटील शिंदे आणि त्या सगळ्या सरदारांची त्यांना लाभली होती. गोहद आणि ग्वाल्हेरचे किल्ले त्यांनी जिंकले आणि महत्वाचा जो भाग आहे आग्रा आणि अलीगड सारखे किल्ले. विचार करा, ज्या आग्रा किल्ल्यात शिवाजी महाराजांचा अपमान झाला होता तो आग्रा किल्ला रायजी पाटील शिंद्यांनी म्हणजे महादजींनी पूर्ण मोहीम त्याच्यावर सोपवली होती आणि 1785ला त्यांनी तो जिंकला. ते गेले तिथं सगळी म्हणजे किल्ल्याला सगळा घेराव त्यांनी घातला, आतमध्ये जी शिबंदी जायची ती शिबंदी फोडली, तोफा लावल्या आणि आग्र्याचा किल्ला त्यांनी तो जिंकला. आग्र्याच्या किल्लेदारीची सनद रायजी पाटलांच्या नावे लिहून मुघल बादशाहकडून त्यांना पाठवण्यात आलं होतं. म्हणजे दिल्लीचा बादशाह महादजींच्या याच्या खालीच होता. म्हणजे दिल्लीत एकतर प्रचंड औरंगजेबाच्या मृत्यूनंतरच सगळ्या सरदार उमरावांचंच वर्चस्व आणि कशा बादशाहला आपल्या हातात ठेवता येईल हे प्रयत्न त्या काळात चाललेले होते. तर बादशाह हा महादजींबरोबर आणि ती किल्लेदारीची सनद देऊन पाठवलं आणि त्यांनी आग्रा किल्ला जिंकला आणि नंतर ते यमुना पलीकडे गेले आणि अलीगड ज्याला रामगड पण म्हणतात तो किल्लाही त्यांनी तो जिंकला. हे किल्ले मराठेशाहीमध्ये त्यावेळी समाविष्ट झाले. नंतर त्यांना पाठवण्यात आलं जयपूरला, कारण जयपूरचा राजा पण मराठ्यांना खंडणी द्यायला जरा चाल ढकल आणि तिथेही बरंचसं ते दिसायला लागलं. महादजींनी रायजींना तिथं पाठवलं, ते जयपूरला होते. पण काही काळात नंतर परिस्थिती बिघडली. जयपूरच्या राजांनी जोधपूरच्या राजांची मदत घेतली आणि मुघलांचा एक मातब्बर सरदार होता इस्माईल बेग, त्याची मदत घेतली आणि या सगळ्यांनी मिळून मराठ्यांविरुद्ध शिंद्यांविरुद्ध खरं म्हणजे मराठ्यांविरुद्धच युद्ध केलं. 1787ची लालसूटची लढाई, तर ती ह्या सगळ्या मंडळींनी शिंद्यांच्या किंवा मराठ्यांच्या विरुद्ध, प्रतिपानिपत म्हणतात बरं का त्याला, इतकी मोठी ती लढाई अवघड. त्याच्यातही रायजी पाटील शिंदे होते. पराभव झाला तिच्यात मराठ्यांचा, शिंद्यांचा. नंतर थोडंसं महादजी शिंदे बॅकफुटवर गेले, पण काही वर्षांनी परत सगळं, कारण इकडं पेशव्यांकडून पण रसद येईना झाली. पेशव्यांकडनं तुकोजी होळकरांना आणि अली बहादर म्हणजे शमशेर बहादरांचे मस्तानी पुत्र, शमशेर बहादरांचे पुत्र, ते उत्तरेत यायला लागले आणि पैसाही नव्हता. पण परत महादजींनी सगळं ते सुरू केलं आणि पुन्हा आग्रा किल्ला जो होता तो ताब्यात घेतला. म्हणजे किल्ला होता, लखबादादा लाड किल्लेदार होते, किल्ला होता, पण शहर मुघलांच्या ताब्यात होतं. पुन्हा रायजींनी ते शहर ताब्यात घेतलं. त्यानंतर ते दिल्लीला गेले, कारण दिल्लीला बादशाहचं तिथे गुलाम कादिर नावाचा जो सरदार होता, तर त्या गुलाम कादिरनं बादशाहला दिल्लीच्या ताब्यात घेतलेलं होतं. बादशाहचे डोळे काढले होते
त्याला पदच्युत करून दुसरं कोणतरी बसवलं. तिथली परिस्थिती हँडल करायला रायाजी शिंदेना दिल्लीला पाठवलं. अच्छा. दिल्लीला तिथंही परिस्थिती चिघळायला लागली. मग महाजींनी परत सगळे अजून सरदार तिकडं पाठवले. मग दिल्ली मराठ्यांनी ताब्यात घेतली आणि मग नंतर रायजी पाटील इकडं अलीगड किल्ला जिंकायला आले. परत अलीगड किल्ला त्यांनी ताब्यात घेतला आणि तिथले सगळे सरदारांना घेऊन महाजींशी बोलायला हे रायजी पाटील गेले. फार मोठं कार्य हे त्यांचं होतं. त्याच्यानंतर ते दक्षिणेत महाजींबरोबर आले. महाजींचा मृत्यू झाला 1795ला. खर्ड्याची जी लढाई झाली मराठे आणि निजामांच्या विरुद्ध, त्याच्यातही त्यांचं महत्त्वाचं योगदान आहे. तर मराठी सत्तेच्या ह्या विस्तारात अशा बऱ्याच सरदारांचं त्यातले महत्त्वाचं आहे. त्यानंतर त्यांचं म्हणजे दौलतराव शिंदे आले महाजींच्या जागी. त्या दौलतरावांचं पेशव्यांचं बरंच वाकडं पुढं भरपूर घडामोडी, ती राजकारण भरपूर आहेत. ती इतकी गुंतागुंतीची आहेत, ती सांगितली तरी चांगल्या चांगल्या अभ्यासकांच्या डोक्यावरनं जातात. इतका उत्तर पेशवाई म्हणजे सगळा ह्या कुरघोड्यांना उत आलेला होता तो काळ सगळा शहकाटशांचा आहे. म्हणजे हल्ली जे चाललंय महाराष्ट्राच्या राजकारणात, किती पक्ष आणि कोण कुठे ते कळत नाही. उत्तर पेशवाई सेम असंच झालेलं होतं बरं का. तर रायजी पाटलांना नंतर जहागीर एक गाव देण्यात आलं. ते नगर जिल्ह्यातल्या कोपरगाव तालुक्यातलं वारी, गोदावरी काठचं गाव. तिथं त्यांनी सुंदर वाडा बांधला. आजही तो वाडा आहे, आतून पडलाय पण बाहेरची त्याची सुंदर अशी भिंत उंचावर. आणि त्या गावात त्यांनी पेठ वसवली. नवीन व्यापारी आणले, नवीन लोक आणले. पेठेत भरपूर मारवाडी समाज आणि त्या पेठेत जुन्या जुन्या त्या पेढ्यांच्या रचना अजूनही सुंदर आहेत त्या गावात. दुसराही त्यांचा वाडा कचेरीचा पागेचा होता. ती जहागीर त्यांच्याकडे होती. रंगमहाल होता वाड्यात, सुंदर तिथं भित्तीचित्र होती, सागवाणी, सगळे खांब, महिरपी कमानी. आज दुर्दैवानं ते वैभव नाही आणि वारसांची परिस्थिती काय म्हणावी इतकी चांगली राहिलेली नाही. या सरदार घराण्यांचा तुम्ही अभ्यास केलात तर ज्या वंशावळी ज्या सांगितल्या जातात प्रत्येक घराण्यांच्या, त्या खऱ्या आहेत? त्यात काही तथ्य आहेत? नाही, त्या इतक्या विश्वासार्ह साधन नाहीये. बऱ्याचदा काय होतं, महाराष्ट्रामधल्या त्या घराण्यांकडे ज्या वंशावळी आहेत ना, त्या राजस्थानचे जे एक भाट म्हणून कम्युनिटी आहे, त्यांचं कामच ते वंशावळी नोंदवणं. ते आदनमधनं 5-10 वर्षांतनं महाराष्ट्रात येतात. प्रत्येक घराण्याकडे ते जातात आणि मग ते म्हणजे वंश परंपरागत, प्रामुख्याने हे भाटांची परंपरा अगदी पेशवाईच्या मराठेशाहीच्या काळापासून ते येतात. नाही आता काही मग ते ज्यावेळेस येतात तर त्यावेळेस ते नोंदी, त्यांच्याकडे सगळ्या नोंदी असतात. नवीन फक्त अपडेट करतात मुलांची नावं. पण ह्या भाटांवर किंवा दक्षिण महाराष्ट्रात कोल्हापूर वगैरे भागात कर्नाटकातला एक हेळवी समाज येतो, तो ते काम करतो. या भाटांकडे किंवा हेळव्यांनी जे दिलेले कागद आहेत, बऱ्याचशा ऐतिहासिक घराण्यांकडे आज ऐतिहासिक काही नाही, फक्त ते कागद असतात बरं का. आणि त्याच्यानुसार सांगितलं जातं की तुमचे पूर्वज राजस्थानातून आले, मराठे कसे उच्चकुलीन क्षत्रिय आहेत आणि त्यांचा कसा राजपुतांशी संबंध आहे हे सांगितलं जातं प्रामुख्यानं. किंवा बऱ्याचशा त्या इतके विश्वासार्ह साधन आपल्याला मांडता येणार नाही. कारण बऱ्याचदा काय होतं, खरं हे भाट कम्युनिटी जी यायला लागली ना, मराठ्यांची सत्ता ही 18व्या शतकाच्या उत्तरार्धात स्थिर झाली, पोट भरलं. मग त्यांना असं वाटायला लागलं की आपणही काहीतरी उच्चकुलीन राजपुतांशी, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. ते राजस्थानचे भाट वंशावळी जुळवण्याचे सुद्धा भरपूर मार्ग, त्यांना पैसे दिले तर आहेत ते मार्ग. बऱ्याच लोकांनी मंडळींनी वंशावळी जुळून घेतलेल्या आहेत त्या. त्यामुळं त्या काही साधन नाही. त्यांनी डुप्लिकेट वंशजांचं प्रमाण फार वाढलंय. आणि ते काय करतात, प्रत्येक खऱ्या वंशावळी कळणार कशा? खऱ्या वंशज कळणार कसे? सोयरी जुळवल्या जातात त्या कशाच्या आधारावर जुळवल्या जातात? 2-3 निकष आहेत खरे वंशज ओळखायचे. आता पहिलं तर अस्सल संदर्भ म्हणजे समकालीन साधन जर आपल्याकडे असेल ना, एखादं पत्र, उल्लेख तुमच्याकडे, तर झालं. त्याला काही कागदाचं एक चिटोरं हे 1000 बकरींच्या तोंडात मारण्या इतपत पुरेसं आहे असं जे इतिहासाचार्य राजवाड्यांचं विधान होतं, त्यानुसार ते आहेच. पण प्रामुख्यानं ज्याच्याकडे वाडा आहे स्वतःचा किंवा ज्याचे नातेसंबंध त्या सरदार देशमुख घराण्यांशी आहे, IQ माहिती काहीतरी आहे, तर ते आपण म्हणू शकतो. त्याच्यानुसार आहे. या भाटांचं हे काय करतात माहिती का, ते महाराष्ट्रातल्या जे प्रभावी घराणी आहेत ना, उदाहरणार्थ ते सगळ्या जगतापाड नावाच्या लोकांना सांगतात तुम्ही सासवडचे आहेत, सगळ्या शितोळेंना सांगतात तुम्ही पुण्याचे आहेत, सगळ्या भोसलेंना सांगतात तुम्ही वेरूळचे, सगळ्या जाधवांना सांगतात तुम्ही सिंदखेडचे, सगळ्यांना काळेंना सांगतात तुम्ही राशींचे, सगळ्या मोरेंना सांगतात तुम्ही जावळीचे, सगळ्या थोरातांना सांगतात तुम्ही वाळवा इस्लामपूरचे. मग कसं तुम्ही, मग ते जनरलाइज होऊन जातं ना. सगळे मोहित्यांना सांगितलं तुम्ही तळबीडचे की आम्ही पण हंबीरराव. प्रत्येक महाराष्ट्रातला मोहिते मिरवायला मोकळा. जाधव किती आहेत महाराष्ट्रात? सगळ्या गावांमध्ये जाधव, भरपूर गावांमध्ये जाधव आहेत. आणि भरपूर परिस्थिती, आर्थिक परिस्थिती सुधारली की भरपूर जाधव क्लेम करतात आम्ही जिजाऊचे. खूप आहेत क्लेम करणारे की आम्ही जिजाऊचे वंशज. जिजाऊंना 4 भाऊ होते, दत्ताजी, अचलोजी, राघोजी, बहादूरजी. त्यांच्या आहेत ना वंशावळी. मी मगाशी तुम्हाला गावं सांगितली सगळी, त्या गावांमध्ये किंवा अजूनही आहेत आपल्याकडे नोंदी. जुन्या इतिहास संशोधकांनी आहे वंशावळ सगळी.
पण तरी कसं घुसता येईल आणि कसंही खोटी प्रतिष्ठा मिळवता येईल. आता तो इतिहास आहे, तो काय बदलता येणार आहे ना. बदलता काय येऊ शकतं, कर्तृत्व करून भविष्य बदलता येऊ शकतं, बरोबर. इतिहास बदलता येऊ नाही शकत. आज जरी काही समजा एखाद दुसरा नातेसंबंध केला एखाद्या गरीब सरदार देशमुखांशी, या पोरांची नावं ठेवली काहीतरी, राजवर्धन सिंह, यशवर्धन सिंह, जय जय गजेंद्र, काय असं म्हणजे काय झालं का काही असं काय इतिहास येतो काय तो. ते जे आहे तो गरीब आहे कुठं, आणि खरा वंशच कुठेतरी जातो कामाला शेतात, किंवा तो कुठेतरी आपला फिरतोय बाळासाहेब, पण तोच खरा वंशज आहे, हे बाकीचे डुप्लिकेट आहेत. अशी परिस्थिती आहे सगळी. आता सध्याची स्थिती मला सांगा ना, की ती घराणी जी आहेत सरदारांची, त्यांचे वारसदार, त्यांना हे माहीत आहे का की आपल्या पूर्वजांनी किंवा आपले वंशज इतके पराक्रमी होते की ज्यांनी महाराजांना अनेक युद्धांमध्ये साथ दिली? नाही, बहुतांशी सरदार घराण्यांना, ऐतिहासिक घराण्यांना त्यांचाच इतिहास माहिती नाही. त्यांनी कधी बऱ्याच जणांनी विचार पण केला नाही. पण मोठे मोठे वाडे आहेत, काहीतरी म्हणतात पूर्वी मोघम तोडकी मोडकी जी माहिती आहे, दंतकथा आख्यायिका वाचा फक्त, जी त्यांच्या कुटुंबात ऐक्यू त्या परंपरेनं चालत आलेली असते, तेवढंच काही एक संचित त्यांच्याकडे. अक्षरशः काहींकडे एकही वस्तू नाही अशी भरपूर घराणी आहेत. वाडे आहेत, पण वाडे पडले असतील, पण बाजूची दगडविटांचं त्या भिंती, ती तटबंदी, ते भव्य प्रवेशद्वार, असं सगळं शिल्लक असलं. आतमध्ये दगडी जोते, त्याच्यावरचं सागवान पण विकलं सगळं, पण दगडी जोती ती सगळी शिल्लक असलेली आपल्याला दिसतात. आणि घराण्यांची प्रामुख्यानं मराठा समाजाचे त्यातल्या त्यात जास्त घराणी आहेत. आज अक्षरशः शेती ती मंडळी बहुतांशी करतात. त्यातही आता पूर्वीच्या सरदारानं पराक्रम गाजवला त्याला 400-500 एकर जमिनी होत्या, पण आता त्याचा विस्तार किती झाला ना. हा, म्हणजे तेच कुटुंब विस्तार फार की युद्ध जिंकून आल्यानंतर किंवा ते सरदार होते तर महाराजांनी त्यांना जे जे देऊ केलं असेल, जमीन सुमला असेल, सरंजामी असेल, किंवा काही नाणी असतील, भांडी असतील, हे जे त्यांना त्यांच्या पराक्रमाने किंवा कर्तृत्वाने मिळालेल्या ज्या गोष्टी आहेत, वाडे पण असतील, गड्या असतील, हे सगळं ते आत्ता कुठल्या अवस्थेत दिसलं तुम्हाला, किंवा होत नव्हतंच? नाही, वाडे गड्या बहुतांशी पडल्या जवळजवळ. आज फक्त बाहेरची बुरुज तटबंदी ती घेऊन ते कसं तरी शेवटची घटका ते वाडे मोजतायत. आणि वारसदारांकडे वस्तू फार कमी आहेत. बऱ्याच इंग्रज काळात किंवा मधल्या काळात दुष्काळ आले, बऱ्याचशा गोष्टी झाल्या, त्या अक्षरशः विकल्या सगळ्या, तांब्या पितळाच्या अगदी सगळ्या, नाणी पण सोन्याची आणि बरेच गोष्टी ती सुद्धा विकली. कारण त्याचं हे वारसा काय, हे नेमकं काय, त्याचीच माहिती नाही ना. इतिहास जर त्यांना माहिती असलं की हे सगळं आपल्या पूर्वजांचं संचित आहे, ज्यानं काहीतरी पराक्रम केला, इतर लोकांपेक्षा आपण वेगळे आहोत, हेच त्यांना कळलं नाही तर ते कसं जतन करणार आहेत त्यांच्या इतिहासाचं. कुटुंबही विस्तारलं आणि शिक्षणाचाही पत्ता नाही. त्या गोष्टी सगळ्या आज हेरिटेज काय आपल्याला युरोप अमेरिकेतल्या माणसांनी ते सांगावं, वारसा पर्यटन काय, ही वेळ आपल्याकडे आली. आता ही सगळी सरदार घराणी होती खरं तर, युद्ध लढणारीच, तर त्यांच्याकडे काही तलवारी किंवा हे सगळे पण साहित्य, युद्ध साहित्य आहे? तलवारी आहेत काहींकडे. बऱ्याच शस्त्रबंदी कायदा आला ना मध्ये, त्याच्यामुळे बऱ्याचशा त्या जमा करायला लागल्या. काहींकडे आहेत त्या फक्त दसऱ्याला निघतात, दसऱ्याला पूजन करायला लागतं, खंडेनवमीला आदल्या दिवशी, त्यावेळेस त्या फक्त काढल्या जातात. काही ठिकाणी सीमोल्लंघनाची वगैरे परंपरा होती, तर ती पण काही ठिकाणी चालू आहे, काही ठिकाणी नाही. पण प्रामुख्यानं फार मधल्या काळात कुळ कायदे आले, किंवा सिलिंग ऍक्ट, कमाल जमीन धारणा कायदा ज्याला आपण म्हणतो, किंवा इनाम कमिशन जे होतं 1852-53चं, त्यांनी बरेचसे इनामं इंग्रजांनी जप्त केले. त्यानंतर कुळ कायदे, सिलिंग ऍक्ट, असा तो सगळा प्रवास झाला. पण प्रामुख्यानं त्यांची परिस्थिती अशी होण्यामागचं कारण म्हणजे विलासी चंगळवादी वृत्ती, आयुष्य आराम, की आपल्याला काम करायची काय गरज आहे, एवढं सगळं आहे. त्याच्यामुळे जमिनी विकायच्या, कधी काही काम करायचं नाही. आता बऱ्याच ठिकाणी असे वारसदार फार आहेत, त्याच्यामुळे प्रॉपर्टी सगळ्या विभागल्या. आणि काही ठिकाणी असं वाटणी झाली. हो, काही ठिकाणी असं आहे की भरपूर आहे पण बघायला कोणी नाही. असं आहे. ब्राह्मण समाजातली जी सरदार घराणी आहेत ना, त्यांची ती प्रामुख्यानं भरपूर शहराकडे किंवा फॉरेनला ती शिकून सवरून बाहेर गेली, तर भरपूर इकडल्या प्रॉपर्ट्या सगळ्या त्यांच्या गेल्या. त्याच्यामुळं असं म्हणजे एक ठिकाणी भरपूर वारसदार आहेत, एक ठिकाणी अगदी काही नाही, असं सुद्धा आपल्याला दिसतं. वारसदारांशी तुम्ही ज्यांच्याशी बोलून माहिती घेतली अगदी 1 to 1, सो त्यांचं काय म्हणणं होतं? त्यांना या सगळ्या गोष्टींबद्दल अप्रूप आहे? काही जणांना आता ते आवडीवर आहे, काहींना फार आवड असते खूप, एखाद्याला, प्रत्येकाला ती असेलच असं नाही. अनेकांना वाटतं काय करायचं ते सगळे ते जुने इतिहासातले मुर्दे सगळे उखडून काय करायचंय आपल्याला.
असं ज्याला त्याला ते इंटरेस्टचा प्रत्येकाचा भाग आहे. पण जे अगदी जुने जाणते लोक आहेत हो, त्यांचं काय म्हणणं होतं? ते काय सांगतात का? तो काही कथा सांगतात का? किंवा त्यांच्याकडून पास ऑन झालेल्या काही गोष्टी आहेत का? त्या कथा आहेत ना, दंतकथा आणि आख्यायिका ह्या मूळ इतिहासापासून फार भरकटलेल्या आहेत. अच्छा. हां, ऐकीव माहिती ही काही इतिहास नाही. नाही, इतिहास बरोबर. संदर्भ ग्रंथांमध्ये असल त्या सगळ्या तत्कालीन पत्र जी आहेत त्या समकालीन साधनांमध्येच असतो. त्याच्यामुळे बहुतांश ठिकाणी आपला मूळ पुरुष जो घराण्याचा आहे, यानं पराक्रम केला, त्याचं सुद्धा नाव माहिती नाही. फक्त आम्हाला काहीतरी जहागीरदार म्हणतात, इनामदार म्हणतात, देशमुख आम्ही आहोत आणि आमचे नातेसंबंध फक्त इकडे तिकडे. मराठा समाजात त्या दोन गोष्टी राहिल्या, ते पडके वाडे आणि नातेसंबंध. नातेसंबंध मात्र अजूनही जुन्या धाटणीचे आहेत. गरिबीची परिस्थिती आली तरी ते नातेसंबंध, सरदार देशमुख हा आपल्यातला, तो आपल्यातला नाही, तेव्हा ते कळतं. हे नातेसंबंध फक्त सोयरीक जुळवण्यापुरते लक्षात ठेवलेले आहेत का? मर्यादित आहेत. हो, आपले परंपरागत यांच्याशी संबंध आहेत, हे आपल्यातले आहेत, कुठेतरी पाहुणे रावळे लागतायत. त्याच्यामुळे तो आणि कुठेतरी कुणबी मराठा सामान्य शेतकरी पाटलांपेक्षा आम्ही काहीतरी वेगळे, एवढं. पण ते वेगळे पण काय आहे याचा शोध तर घेतला पाहिजे ना. आपला पूर्वज कोणतरी मातीतनं कसा वर आला त्याचा शोध नुसता टेंबा मिरवण्यापुरतं किंवा लग्नपत्रिका आणि फ्लेक्समध्ये कंसामध्ये काहीतरी सरदार जहागीरदार देशमुख लिहिण्यापुरतं, तेवढं फक्त आपण तो फ्लेक्स करण्यापुरतं ते नसलं पाहिजे. पण मग जर आत्ताच्या पिढीला हा इतिहासच माहीत नाहीये किंवा ही घराणी नेमकी त्यांचं मूळ वंशज जर माहीत नाहीये, तर हे तुम्हाला शोधताना तुम्ही त्या पुराव्यांपर्यंत कसे पोहोचलात? हो, दोन पद्धती मी अवलंबल्या. आता काही ठिकाणी काय होतं माहिती का, आता इतिहास वाचताना आम्ही ज्यावेळेस संदर्भ ग्रंथांचा अभ्यास करतो ना, किंवा सगळी समकालीन साधनं, तर एखाद्या कर्तृत्वान सरदाराचं आपल्याला नाव इतिहासात दिसतं, पण त्याच्या गावाच्या नावानिशी ते नसतं. मग त्याचे वंशज कुठे ते कळत नाही ना. म्हणजे तानाजी मालुसरे फार मोठा पराक्रम केला, सिंहगड जिंकला, आपल्याला माहिती आहे, पण ते गाव कुठलं उमरट असं काही ते आपल्याला आढळत नाही. किंवा नंतर आपण ते सगळं ते शोधायला लागतं. त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम आहे पहिली गोष्ट. त्यांची वतनं, त्यांची इनामं, त्यांची मूळ गावं कळली की ते वंशज कळू शकतात. मला बरेचसे जेवढे संदर्भ ग्रंथ वाचताना उल्लेख यायचा गावाच्या नावानिशी, मी तसा शोध घ्यायचो. माझ्या आसपासच्या, हो, की असं कोणी माझे जसे कॉन्टॅक्ट असतील त्या गावाच्या आसपास, तर मी विचारायचो, अरे हे आहेत का या गावी, या आडनावाची लोक आहेत का? ते म्हणले हो आहे, वाडा आहे त्यांचा. ते बरोबर त्याच्यात बसायचं आणि तिथं गेल्यावर त्यांना मी इतिहास सांगायचो. अच्छा, म्हणजे त्यांना हेही माहित नव्हतं की आपण या घराण्याशी बिलॉंग करतो. किंवा काही इतिहास अभ्यासकांनी थोडंफार अभ्यास केलेला आहे. म्हणजे मी काही गोष्टी माझ्या नव्या भरपूर आहेत, पण काहींवर आधी थोडंफार काम झालं, पण ते स्फुट स्वरूपाचं आहे. कोणीतरी स्थानिक पत्रकारानं, स्थानिक शिक्षकानं कोणीतरी लिहिलंय किंवा मेनस्ट्रीम इकडे लिहिलंय, त्यांना काहीतरी त्याचं थोडंसं मिळालंय. असं एका जागी काही नव्हतं. आणि दुसरी पद्धत अशी मी अवलंबली की काही ठिकाणी आपल्याला ना वाडेगाड्या फार मोठे दिसतात, एखादं घराणं फार मोठं दिसतं, पण त्याचा नेमका इतिहास काय ते आपल्याला माहिती नसतं. मग त्या गावानिशी त्यांच्याकडून जे क्ल्यूज, धागे मिळत आहेत ते वापरून आपण संदर्भ ग्रंथातनं, अस्सल समकालीन साधनांतनं जर इतिहास शोधला तर तो आपल्याला सापडू शकतो. तर तेही मी केलं. जे आता वाडे पडलेल्या अवस्थेत आहेत, सो तिथं कधीच डागडुजी किंवा असं काही प्रकार झालेलाच नाहीये असं म्हणजे? नाही, डागडुजी झाली, पण आता काय झालं, कुटुंब विस्तार प्रचंड झाला. वाड्यात एक साधारण वाडा बांधला, त्याला 2 मुलं, 2 चौकाचा वाडा पहिला एका मुलाला, दुसरा चौक दुसऱ्या मुलाला, त्यांना 4 मुलं झाले. मग त्या 4 ओसऱ्या ची वाटणी झाली. परत त्याच्यामध्ये सुद्धा मग वाटणी कशी करायची, तर 1-2 खण्याला 2 प्रत्येकानं आपल्या जागी भिंत बांधली. आता ते इतकी लोकसंख्या वाढली की आता जागा अपुरी पडायला लागली. मग कुठेतरी गावात दुसरीकडे बंगला बांधून किंवा वस्तींवर, मळ्यामध्ये जिथं शेती आहे आपली, तिथं बरीच लोक स्थलांतरित झाली. आपल्या भागात जेवढा आपल्या वाट्याला हिस्सा आलाय त्या भागातला सगळा साग उतरवून तेवढा सगळा तो विकला, असं बऱ्याचशा ठिकाणी झालेलं दिसतं. आणि ते सगळं वाटणी म्हणजे त्याच्यामुळं काही ठिकाणी जतन होतंय, पण ते वेगळ्या स्वरूपात, म्हणजे शास्त्रीय पद्धतीनं जतन झालं पाहिजे ना. संवर्धन त्याला आपण म्हणतो की जुन्याला धरून ते नुसतं भिंतींना प्लास्टर सगळं केलंय, मार्बल्स लावल्या, टाईल्स लावल्या, शेणानं वाडापूर्वी सारवला जायचा. आजकाल तिथं ब्लॉक्स, पेवर ब्लॉक्स बसवले जात आहेत. वरचा धाबा माळवत जे होतं, आता पांढरी माती मिळत नाही, मग तिथं कुठेतरी स्लॅब टाकलाय. हे जतन, हेच थोडंच जतन आहे. बरोबर. किंवा नवीन सगळं बंगला त्या जागी बांधलाय, जो त्यावर नवीन काहीतरी बंगला उभा केलाय पूर्ण, मग तो वाडा नाहीच आहे मुळात, फक्त प्रवेशद्वार शिल्लक राहील. कधी कधी गमतीनं असं मी म्हणत असतात लोक की जहागीरदार, सरदार, इनामदार हे शब्द आहेत ना,
त्यातली जहागीर गेली, इनाम गेलं, काय राहिलं शब्द दार, तर ती दारच शिल्लक राहिलीत वाड्यांची फक्त. ते वाडे काय झालं तर ते खाजगी प्रॉपर्टी त्या त्या घराण्यांची झाले. पण ते आणि त्या घराण्यांनी कुठेतरी दंभ अहंकार आता सोडून दिला पाहिजे ना. आता 21वे शतक आहे, लोक चंद्रावर चालली आणि आपण काय तो टेंबा मिरवत बसणार आहोत, किंवा आमचे नातेसंबंध असं तसं होतात, तसे होतात. आता मराठा समाजात बायोडाटा लग्न जमवताना सोयरीक आली बायोडाटा असतो ना, तो खालून बघायला सुरुवात करतात. काय असते बायोडाटा, शेवटची ओळ, पाहुणेरावळे, नातेसंबंध, आडनावं, ते बघून कळतं अरे हा आपल्यातला आहे, नाही हा नाही, ह्यांचे संबंध जरा असं खूप चालतं. सोडून दिलं पाहिजे. आता आपण किती काळ इथं ITत लोक कुठं चालले ना, आपण अजून मागे मागे जायचं काय, काही गोष्टी त्या बदलायलाच पाहिजे. ती सरंजामी वतनी मानसिकता खरंच बदलली पाहिजे ना. माझ्या पुस्तकात एक गाव आहे टोके म्हणून, तर ते पेशवाईत निर्माण करण्यात आलेलं एक सुनियोजित नगर होतं, किंवा त्याला स्मार्ट सिटी आपण म्हणू शकतो. एक तर मराठ्यांनी निर्माण केलेली नवीन शहरांचं अशी उदाहरणं मिळत नाही, पण टोके त्याला अपवाद आहे. हे टोके कुठे येतं, ते नगरवरून छत्रपती संभाजीनगरला जाताना आपल्याला लागतं, नेवाशाजवळ. मुळात ही गोदावरी आणि प्रवरा जिथं गोदावरीला मिळते तिथं त्या काटकोणात ते टोके नावाचं गाव वसलेलं आहे. आणि तिथं मुळात खूप प्राचीन गाव आहे ते खरं म्हणजे. रामानं त्या मारीच रूपी राक्षसाला तिथं मारलं. मारीच्या रूपात हरिण होतं, त्याला बाणाचं टोक लागलं म्हणून टोके. फार प्राचीन नगरी आहे ती. पण पेशवाईच्या काळात तिथं सुंदर त्या नद्यांना घाट बांधण्यात आले होते. साधे सुधे घाट नाही आहेत ते, अगदी घडीव दगडांचे घाट आहेत. त्याच्यामध्ये बुरुज आहेत असे यादनमधनं, कमानदार ओवऱ्या आहेत सगळे पूजाविधी करण्यासाठी, पायऱ्या भरपूर आहेत. आणि असं सुंदर तिथं मध्यभागी सिद्धेश्वराचं देऊळ आहे, सुंदर नागर शैलीतलं अप्रतिम मंदिर आहे ते सिद्धेश्वराचं. त्याला बाजूनं ओवऱ्या आहेत, तिथं विष्णू आणि गद्रादेवीची 2 मंदिरं महादेवाच्या बाजूला आहेत. मंदिराचा परिसर आजही फार रम्य आहे. आणि आता दुर्दैवानं काय झालं, तिथं आसपास वाडे होते, त्या मंदिर मध्यभागी होतं, बाजूला सगळे एकमेकांना काटकोणात छेदणारे रस्ते होते. आणि त्या मधल्या जागांमध्ये खूप सुंदर वाडे होते. पुण्यातल्या भरपूर मंडळींचे, नाना फडणीसांचा, पेशव्यांचा, गद्रे, ओमकार, थत्ते, खरे, अशा अनेक घराण्यांचे ते वाडे तिथं होते. आजकाल आपण कसं मोठी लोक अशी लोणावळ्याला वगैरे नाही का फार्म हाऊस घेतात, तर तसला प्रकार म्हणजे कधी गेलं तर पूजाविधी तिथं करता येईल म्हणून. ते टोके नेमकी मराठ्यांच्या राज्याच्या सीमेवर होतं, पेशव्यांच्या. तिथून पुढे हैदराबादच्या निजामाची सीमा होती. आणि बऱ्याचदा उत्तर भारतातले बरेचसे ब्राह्मण इथे पेशवाईमध्ये श्रावणात दक्षिणा वाटण्याचा एक कार्यक्रम असायचा, त्याला रमणा म्हणायचे. तर त्या रमण्याला बरेचसे जेव्हा यायचे तेव्हा ती सीमा म्हणजे तिथं त्या टोक्याला मुक्काम करून तिथून ते पेशव्यांच्या प्रदेशामध्ये तिथं ते एंट्री करायचे. तर तिथं ते एक धार्मिक क्षेत्र म्हणून त्याचं महत्त्व होतं. पण हे जे आता काय झालं, 1969ला गोदावरीला पूर आला आणि ते सगळं जुने टोके पाण्याखाली गेलो. आज तिथं काही दगडी जोते, एखाद दुसऱ्या वाड्याचे अवशेष असे फक्त दिसतील. पण काही महादेवाची मंदिरं जिथं ती आहेत, त्याच्याजवळच प्रवरा संगम म्हणून एक गाव आहे, प्रवरेच्या त्या पूर्व तीरावर, आणि गोदावरीच्या उत्तर तीरावर कायगाव नावाचं गाव आहे. तिथेही सुंदर सुंदर मंदिर आहेत, रामेश्वर, घटेश्वर, गौतमेश्वर, संगमेश्वर, सुंदर सुंदर अप्रतिम ती मंदिरं या तिन्ही गावांमध्ये आहे. आज दुर्दैवानं तिन्ही गावं त्या पुरामुळं बाधित झाली आणि त्यांच्या लोकवस्त्या थोड्याशा अशा जवळ नवप्रवरा संगम नावाचं गाव जे आहे तिथं स्थलांतरित झालं. ब्राह्मण फॅमिली कोणी उभारली होती पेशवाईच्या काळात. पेशवाई. येस, तिथं बरीच शास्त्री पंडित घराणी होती, वेद पाठशाळा होत्या, तीर्थोपाध्याय घराणी होती, मृत्यूनंतर बरेचसे विधी तिथं केले जायचे. आज ती बरीचशी ब्राह्मण घराणी स्थलांतरित झाली. काही त्या गावांमध्ये आहेत, ती आजही मृत्यू पश्चातचे विधी वगैरे सगळे तिथं केले जातात. पण ही बाकीची जी मराठी घराणी आहेत जी भारतभर पसरलेली आहेत, सो त्यांचं काय हे दिसतं आपल्याला आताचं सध्याचं स्थान किंवा अवस्था कशी आहे ती त्यांची? हो, काय झालं की मराठ्यांच्या सत्तेचा मोठा विस्तार 18व्या शतकात झाला, महाराष्ट्राच्या बाहेर झाला. आणि मग अनेक सरदार घराणी तिथं गेली. उदाहरणार्थ इंदोरचे होळकर, बडोद्याचे गायकवाड, ग्वाल्हेरचे शिंदे, धारदेवासचे पवार, नागपूरचे भोसले, कर्नाटकामध्ये घोरपडे पटवर्धन आहे, तंजावरला मगाशी मी सांगितलं जसं भोसले आहे, शिवाजी महाराजांच्या सावत्र भाऊ व्यंकोजींचा वंश. बरीच आहेत खरं म्हणजे बरं का याच्याही पेक्षा. म्हणजे उदाहरणार्थ आता पाणीपतच्या लढाईमध्ये जी वापस परत येऊ नाही शकली तो रोड मराठा समाज तिथे आहे, पंजाब हरियाणात मराठा समाज आहे, किंवा इकडे छत्तीसगडमध्ये धमतरीला सुद्धा मराठा समाज आहे. तिथेही कुरदत्त, बाबर वगैरे सगळे सरदार नागपूरकर भोसल्यांच्या बरोबरीने तिकडे गेलेले ते सगळे आहेत. तर भरपूर मराठा समाज आहे. आणि नेमकं झालं असं की 1818ला पेशवाई संपली, महाराष्ट्रातली मध्यवर्ती सत्ता होती ती संपली.
पण ही संस्थानं म्हणून अस्तित्वात राहिली बाहेरची. महाराष्ट्रात छत्रपतींचं कोल्हापूर संस्थान त्यातल्या त्यात मोठं, पण ही संस्थानं फार मोठी होती. बडोदा स्टेट, इंदोर स्टेट, ग्वाल्हेर स्टेट ही संस्थानं फार मोठी होती. ते आणि त्यांच्या पद्धतीचे जे सरदार घराणी होती ना, त्यांच्या परिस्थिती मात्र अजून चांगल्या आहेत आणि अजूनही सगळ्या चालीरीती परंपरा तिथं पाळल्या जातात. प्रत्येक ठिकाणची एक वेगळी मराठी आहे. बडोद्याची मराठी तुम्ही गेलात तर ती थोडी तिची लय लहेजा वेगळा आहे. ग्वाल्हेरला तुम्ही जर गेलं तर तिथं म्हणजे ग्वाल्हेरचे ज्योतिरादित्य शिंदे सगळ्यांना माहिती येतात, केंद्रीय विमान वाहतूक मंत्री आहेत. त्यांच्याकडं ते किती मोठे हे मी वेगळं सांगायला नको, भरपूर प्रॉपर्टी आहेत. आधी होत्या त्याच्यापेक्षा विजयराजे शिंदे म्हणायचे की आधी होतं त्याच्यापेक्षा आमच्याकडे 1/6 आहे. आज त्याच्यापेक्षाही कमी झालं तरी ते इतकं आहे ना की ते कितीतरी पिढ्या बसून घातील. पण त्यांचे जे सरदार होते इंदोरला, आपलं ह्याला ग्वाल्हेरला, उदाहरणार्थ सरदार इंगळे जंग बहादर, सरदार पाटणकर, सरदार शितोळे, सरदार आंग्रे, सरदार महाडिक, सरदार फाळके, सरदार हत्तीवाले कदम, असे बरेचसे आहेत. खरं म्हणजे यांच्या सगळ्यांच्या परिस्थिती अजून सगळ्या तो रॉयलनेस कायम आहेत. त्या जुन्या रोल्स रॉयल्स, त्या मर्सिडीज कार्स. म्हणजे तो महाराष्ट्राच्या बाहेर आपल्याला रॉयलनेस टिकलेला दिसतोय. तिथे आहे, बडोद्याला सुद्धा आहे. बडोद्याला जे सरदार महाराष्ट्रातले तिथे सोयरीक होते का? होते. काय होतं माहिती का, 1947 पर्यंत ती संस्था नव्हती आणि तिथल्या सगळ्यांच्या परिस्थिती फार चांगल्या होत्या. त्याच्यामुळं आणि महाराष्ट्रातल्या सरदार देशमुख घराण्यांचा या ठिकाणी मुली देण्याला जास्त कल असायचा. ते इकडं मुली नव्हते देत एक वेळ, किंवा महाराष्ट्रात ज्या संस्थानं कोल्हापूर आणि त्याच्या अंतर्गत असणारे सरदारांचं किंवा काही फर्स्ट क्लास जहागीर महाराष्ट्रात इंग्रज काळापर्यंत होत्या त्यांचं ठीक आहे, पण प्रामुख्यानं सोयरीक इकडून तिकडे केलंय, मुली दिल्या जायच्या. आणि त्या संस्थानांमधले जे सरदार मानकरी होते त्यांना लष्करात पण ऑनररी इंग्रज पदव्या द्यायचे. त्यातले लेफ्टनंट कर्नल, मेजर जनरल जे असायचे ना, अशा युवकांना लग्नासाठी फार डिमांड असायची बरं का त्या काळात. अच्छा. नंतरचा जो इंग्रजांच्या काळातला आपण हे म्हणूयात की मग पुढे कसं घराण्यांचं काय म्हणूयात की कसं लोप पावत गेलं आहे हे सगळं हळूहळू? मग 1818ला पेशवाई संपली, त्यानंतर 1852-53ला इनाम कमिशन इंग्रजांनी आणलं की अतिरिक्त जहागिरी इनामं तुमची सगळी कागदपत्र दाखवा, त्याचं चेकिंग करू. मग त्यात बऱ्याचशांचे बरीचशी गावं बरीचशी खालसा केली इंग्रजांनी. संस्थानानंतर सगळी खालसाच झाली. हो, बरीचशी जहागिरी इनामं जहागीरदारांची पण परिस्थिती बरीचशी. आता सातारा संस्थान आहे, 1848ला ते खालसा झालं. डलहौसीचं धोरण, त्या शहाजी आप्पासाहेबांना पुत्र नव्हता, ते खालचं केलं. कोल्हापूर त्यातल्या त्यात महाराष्ट्रातलं संस्थान होतं किंवा जत होतं, पंतप्रतिनिधींचं औंध होतं, पंत सचिवांचं भोर होतं, जव्हारचे राजे मुकणे ते एक संस्थान होतं. कमी होती महाराष्ट्रातली संस्थानं, ती बाकीच्या संस्थानांनी इतकी मोठी नव्हती खरं म्हणजे. मग काही फर्स्ट क्लास जहागीर होत्या, सेकंड क्लास, थर्ड क्लास. त्या काळातल्या सरदार जहागीरदारांचे बरं का इंग्रजांनी वर्गीकरण केलं होतं, फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, थर्ड क्लास. काही फर्स्ट क्लास जहागीर ज्या होत्या, नंदुरबार जिल्ह्यात तोरखेडचं कदम बांडे त्यांची फर्स्ट क्लास जहागीर होती. बारामती जवळच्या माळेगावचे जाधवराव किंवा सरदार पुरंदरे, विंचुरकर या सगळ्या फर्स्ट क्लास जहागीर होत्या महाराष्ट्रामध्ये. तर यांच्या क्लासिफिकेशन कसं व्हायचं? हो, नाही ते जशी जहागीर असेल त्या मानापानानुसारच सगळ्या पूर्वापार त्या सगळ्या जहागीर होत्या ना. तर ते पण बाकीच्यांची सगळ्यांची परिस्थिती ही फार डबघाईला गेली नंतरच्या काळात. कुळ कायदे आले की मूळ मालक त्या जमिनींचे जे कसणारे होते त्यांच्या नावानं त्या जमिनी झाल्या. सिलिंग ऍक्ट आल्या, कमाल जमीन धारणा कायदा, की एका विशिष्ट मर्यादेपलीकडे क्षेत्र एका व्यक्तीच्या नावावर नसू शकतं. मग त्याच्यात आणि यांची विलासवादी वृत्ती, आयुष्य आराम, चंगळवाद अशी बऱ्याचशा कारणांनी ती घराणी आज आपल्याला लयास गेलेली दिसत आहेत. काहींनी काळानुसार बदलले, त्यांची परिस्थिती मात्र चांगली राहिली. उलट काहींनी त्यांच्या घराण्याचं नाव तसंच ठेवलं किंवा अजूनही वाढवलं, पण अशांची संख्या कमी आहे. पण नंतर मग उत्पन्नाचं साधन काय राहिलं? मराठा घराणे जेव्हा हे सगळं जमीन जुमले, स्थावर मालमत्ता हीच उत्पन्नाचं बऱ्यापैकी साधन राहिलं. पण आहे ती मालमत्ता एकतर तुम्ही विकून खाऊ शकताय किंवा त्याच्यामध्ये आणखीन ते ग्रो करण्यासाठीचं काय साधन होतं? ग्रो करण्याचं साधन शेती, शिक्षण घेऊन गावाबाहेर पडणे, तिथंच राहण्यापेक्षा. आणि होतं, तुम्हाला सांगू काय खरं याचं कारण आहे, प्रारब्धाचाच भाग असतो. कोणतंही घराणं ना 3-3, 4-4 पिढ्यानंतर त्याची श्रीमंती नाही टिकत असं आपल्याला दिसतं. त्या घराण्यांचे पुढचे मुलं हे कर्तृत्वान निपजतीलच याचा काय भरोसा नाही. त्याच्यामुळं ते मोठी मोठी घराणी संपलीत ना. आपण जर भारताचा इतिहास जर पाहिला, अगदी मौर्य, चालुक्य, सातवाहन, राष्ट्रकूट, एवढ्या मोठ्या यादव, एवढ्या मोठ्या सत्ता संपल्या, तर शिवाजी महाराजांचंही राज्य संपलं. ह्या जहागीरदार आज लयाला गेले. आता महाराष्ट्राच्या राजकीय पटावर कोण आहेत? सगळे वेगळे आहेत ना. पवार आहेत, विखे आहेत, थोरात आहेत, अजून बरीचशे आहेत.
यांची नावं घेतली म्हणजे हेच नाही आहेत, बरेचसे आहेत. हो. त्यांच्या आता 3-3, 4-4 पिढ्या आहेत, पण त्यांनाही गळती लागणार आहेत. आत्ताच लागली आहे काही प्रमाणात. जेव्हा इंग्रजांच्या काळामध्ये उत्पन्नाचं साधन म्हणून मोरे घराणं होतं की जे सर्कसही चालवायचं. तर संगमनेर जवळच्या वडगावपाण नावाच्या गावामध्ये एक यशवंतराव गंगाराम मोरे या सामान्य माणसानं सर्कस काढली, द ग्रँड इंडियन सर्कस. 1881 ती भारतातली पहिली सर्कस मानली जाते. अच्छा. पहिली किंवा दुसरी ती सर्कस. तर ती अगदी भारतात तिचे प्रयोग व्हायचे, भारताबाहेर तिचे प्रयोग व्हायचे. पुढच्या 3 पिढ्या ती सर्कस चालली. 1966ला वगैरे ती बंद झाली, कारण मनोरंजनाची वेगळी साधनं आली, ती लॉसेस बरेच व्हायला लागले. पण त्या सर्कसनं त्यांची परिस्थिती सुधारली आणि त्यांनी एक सुंदर वाडा बांधला. इंग्रज काळातला तो वाडा की जिथं बंगला संस्कृतीकडे वाटचाल होतीये, त्या ऐन उंबरठ्यावरचा जरा थोडासा व्हिक्टोरियन गॉथिक शैलीचा थोडासा प्रभाव कुठे असणारा आहे तो वाडा? तो नगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यात वडगावपाण नावाचं गाव आहे. अच्छा. तिथे त्यांचा वाडा आहे. हां. मग त्या सर्कसमध्ये बाकीची लोक कामाला होती, त्या गावातली थोरात वगैरे, त्यांनी सर्कस काढल्या. त्या थोरातांचे 2 सर्कस होत्या, रिनाऊंड बॉम्बे सर्कस आणि साऊथ इंडियन सर्कस. अच्छा. आणि त्या गावातला भरपूर रोजगार मिळाला. सर्कशीत कामाला कोण रिंग मास्टर, कोण काय उड्या मारायला, कोण प्राण्यांचे सगळे ते खेळ करायला. आणि मग त्या गावात परत ते तंबू सर्कशीचे शिवण्याचा पण उद्योग आला आणि त्या गावाला सर्कशीचं गाव म्हणूनच ती ओळख मिळाली. आणि ती सर्कस नंतरच्या काळात बंद पडली. आता ते त्या घराण्यातली जी मंडळी सांगतात ना आठवणी, की ते लहानपण म्हणजे आत्ता ज्यांची वय समजा 70-75 आहेत, तर ते लहानपणी आपण कसे लहानपणी खेळतो, कुत्री मांजराची पिल्लं खेळण्या, तर ते त्यांच्या घरापुढे हत्ती असायचे, उंट असायचे, घोडे त्यांच्याबरोबर खेळायचे. हो, त्या खऱ्या प्राण्यांबरोबर ते खेळायचे, पिंजऱ्यातल्या वाघाला दगड मारायचे, असं ते बालपण त्यांचं ते सांगतात. तर ते गमतीशीर आहे. त्यांचे आता कोण वंशज किंवा वारसदार बरेच आहेत. काही जण शेती करतात गावातले बरेचसे. त्यांच्यातले एक भगवंतराव मोरे म्हणून आहेत, ते IPS होते आणि महाराष्ट्राचे ॲडिशनल DGP म्हणून ते रिटायर झाले. 2दा राष्ट्रपती पदक त्यांना मिळालं. नंतरही ते मानवी हक्क आयोगाचे सदस्य होते. पोलीस क्षेत्रातलं मोठं नाव आहे भगवंतराव मोरे. अच्छा. ही इज फ्रॉम दॅट फॅमिली. अच्छा. ओके. ही स्टील ते आहेत अजून. हो. अच्छा. आणि ती सर्कस बंद पडून आता म्हणजे त्याचं काही अवशेष तरी आहेत? काही गोष्टी आहेत. वाघाचा तो सागवानी जुना पिंजरा त्यांच्याकडे आहे, जुने डेगी, कपाटं, काही साखळदंड, अशा काही गोष्टी आहेत. कागदपत्र बरीच आहेत. त्या काळच्या इंग्रज राणीनं त्यांना दिलेलं एक प्रशस्तीपत्रक आहे त्यांच्याकडे. अच्छा. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. त्या सर्कसचे शेवटचे मालक जे होते संपतराव मोरे, ते अगदी सर्कस बंद पडल्यावर त्यांना फार ते करमायचं नाही आणि ते अगदी दुटांगी धोतर, तो कोट सदरा आणि तो गुलाबी फेटा असा त्यांचा पेहराव असायचा. आणि ते गमतीनं असं कधी कधी लोकांना म्हणायचे की अरे मी वाघ नाचवले तिथं माणसं काय, असा एक डायलॉग त्यांचा अजून जुनी लोक सांगतात. एक हत्ती त्यांच्याकडे होता, सर्कस विकली, पण एक हत्ती त्यांनी ठेवून घेतला कारण त्यांच्या मुलीचं लग्न, पद्माताईचं लग्न व्हायचं होतं. तिच्या लग्नात तो नवरदेव मिरवायला म्हणून तो एक हत्ती त्यांनी हत्तीवरून मिरवणूक काढली होती, तो नंतर विकला. अच्छा. असे काही गमतीशीर किस्से आहेत. म्हणजे हे एवढा सगळा अभ्यास केल्यानंतर काय लक्षात आलं तुमच्या? आता हे मूळ जर शोधायचं असेल तर खरंच ते आपण तिथपर्यंत पोहोचू शकतोय का? पोहोचू शकतो. बरेचसे अप्रसिद्ध काही जी सगळे संदर्भ कागद आहेत, म्हणजे आता उदाहरणार्थ अभिलेखागार शासकीय जी आहेत, आता पुण्याचं पुरलेखागार आहे, 4.5 कोटी कागदपत्र आहे, प्रत्येक गावचं दफ्तर आहे त्याच्यात, पश्चिम महाराष्ट्रातलं आणि कोकणातलं बरं का, मराठवाड्यातलं हैदराबादला किंवा बाकीची त्या ठिकाणी. तर इथं बरंचसं आहे, तिथनं ते शोधायला पाहिजे किंवा आपल्या घराण्याकडे आज जे आहे ते तरी टिकून ठेवणं, आपल्या आजोबा पणजोबांकडनं जे IQ माहिती आहे कशी असं तोडकी मोडकी ती लिहिणं, आपली तरी वंशावळ. आता वर्तमान आपल्याला धरून ठेवता येणार नाही ना, तो इतका झपाट्यानं बदलतोय, तर त्याचं आत्ता जर डॉक्युमेंटेशन केलं तर निदान भविष्यातल्या पिढ्यांना तरी आपण तो इतिहास देऊ शकतो. आणि इतिहास काय राजेरवाड्यांचा, सरदार घराण्यांचा असतो असंच नाही ना. हल्लीच्या काळातही लोक वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगती करतायत, कोण व्यवसाय, उद्योग, राजकारण, कुठल्या कुठल्या क्षेत्रात. तर ते आपण ते सगळं लिहिलं पाहिजे त्याच्यावर आणि तो पुढच्या पिढीला आपण तो वारसा म्हणून सोपवला पाहिजे. आणि जुनंही आपल्याला जितकं मिळेल तितकं शोधण्यासाठी आपण प्रयत्नशील असलंच पाहिजे. नक्कीच. आणि आपले जे वंशज आहेत, आपले पूर्वज आहेत, ज्यांनी इतक्या मेहनतीने हे सगळं कमावलेलं आहे, तो एक आपल्यासाठी ठेवा म्हणून कायमच राहायला हवा आहे, यात काही शंकाच नाही. सुमित सर, तुम्ही आलात आणि इतक्या अनेक गोष्टी सांगितल्यात की जे माहिती नव्हतं अनेकांना किंवा माहिती नसेल, पण
त्या संशोधनातून अनेक गोष्टी उलगडल्यात तुम्हाला सुद्धा. तुम्हाला स्वतःच्या घराण्याविषयी ती उत्सुकता वाटली आणि म्हणून हा अभ्यास सुरू झाला. त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद आहेत. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला ते नक्की सांगा आणि अशाच नवनवीन पॉडकास्टसाठी लगावती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.